नमस्कार शेतकरी बंधूंनो, मान्यवर पाहुणे आणि आदरणीय सहभागी. मी संदीप जगताप, नेटाफिम मध्ये सिनियर मॅनेजर म्हणून मार्केटिंग व CRM विभागामध्ये मध्य उत्तर भारतासाठी कार्यरत आहे. आजच्या या अत्यंत महत्वपूर्ण आणि ज्ञानवर्धक ऑनलाईन वेबिनार मध्ये आपले मनपूर्वक स्वागत. नेटाफिम तर्फे आयोजित केलेल्या या आले पिकातील बंपर उत्पादन कसे मिळवावे याविषयी वेबिनार मध्ये आपण सर्व सहभागी झालेला आहात, त्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन व आभार. मित्रांनो, आजच्या या बदलत्या शेती व्यवस्थेमध्ये नगदी पिकांचे महत्व दिवसेंदिवस वाढत आहे. ऊस, हळद, कापूस यासारख्या पिकांबरोबरच आले हे देखील शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी अत्यंत महत्वाचे नगदी पीक बनलेले आहे. योग्य नियोजन, शास्त्रीय पद्धत आणि आधुनिक तंत्राचा योग्य वापर केल्यास आले पिकातून उत्कृष्ट उत्पादन व चांगला नफा मिळवणे सहज शक्य आहे. आजच्या वेबिनार मध्ये आपण आले पिकाची लागवड, खर्चात बचत आणि उत्पादन जास्तीत जास्त कसे मिळवावे, तसेच कीड व रोग व्यवस्थापन, तसेच बाजारपेठेच्या दृष्टीने व्यावहारिक मार्गदर्शन याविषयी सखोल माहिती घेणार आहोत. विशेष म्हणजे आज आपल्यासोबत दोन यशस्वी आणि प्रयोगशील आले उत्पादक शेतकरी उपस्थित आहेत, आदरणीय श्री बालाजी तुपे सर आणि श्री पंढरनाथ गायकवाड सर. या दोन्ही मान्यवरांनी शेतीमध्ये अनेक यशस्वी प्रयोग केलेले आहेत, भरघोस उत्पादन मिळवलेले आहे. त्यांचा प्रत्यक्ष अनुभव, त्यांची निरीक्षणे आणि त्यांनी केलेले प्रयोग हे निश्चितच सर्व शेतकरी बांधवांना मार्गदर्शक ठरणार आहे. तसेच आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत कृषी विभागातील आमच्या नेटाफिमच्या कृषी विभागातील कृषी विभाग प्रमुख आदरणीय श्री अरुण देशमुख साहेब. अत्यंत सूचक आणि मार्मिक समालोचन करणारे, संशोधक वृत्तीच्या जोरावर आधुनिक शेतीचे ज्ञान अत्यंत सोप्या भाषेत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणारे आणि कृषी संशोधन व विस्तार क्षेत्रातील 4 दशकांचा प्रदीर्घ अनुभव असलेले व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत आहे, याचा आपल्याला खरंच अभिमान आहे. मला खात्री आहे की आजचा हा वेबिनार प्रत्येक सहभागी शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल आणि आले पिकामध्ये अधिक उत्पादन, अधिक नफा आणि शाश्वत शेतीच्या दिशेने नवीन मार्ग दाखवेल. चला तर मग अधिक वेळ न घेता आजच्या या ज्ञान यागाला सुरुवात करूया. मी मान्य श्री अरुण देशमुख सरांना विनंती करेन की आजच्या पाहुण्यांचे स्वागत व परिचय करून कार्यक्रमाची सुरुवात करावी. देशमुख सर. येस, मी शेअर करतो अगोदर. सर्वांना नमस्कार. नेटाफिम इरिगेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या जगातील 1 नंबरच्या ठिबक सिंचन कंपनीकडून आपण जो वेबिनार आज आयोजित केलेला आहे तो गुणवत्तापूर्ण विक्रमी आले उत्पादनासाठी ठिबक सिंचनाद्वारे पाणी आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन. आपल्या सर्वांना कल्पना आहे की आलं हे अतिशय महत्वाचं मसाल्याचं पीक महाराष्ट्रामधल्या ठराविक भागामध्ये, खास करून पश्चिम महाराष्ट्र, त्याच्यामध्ये सातारा, कोरेगाव, रहमतपूर, वाठार किरोली, त्याचप्रमाणे इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा कमी जास्त प्रमाणामध्ये, आणि मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर आणि त्याच्या आजूबाजूच्या क्षेत्रामध्ये आलं हे पीक प्रामुख्याने घेतलं जातं. आले पिकामध्ये आपण जर पाहिलं तर उत्पादन घेण्याच्या बाबतीमध्ये भयंकर चढउतार आपल्या लक्षात येतात. आले पिकामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेणारे, शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारे आज जे आपण प्रमुख पाहुणे आणि प्रमुख शेतकरी मार्गदर्शक शेतकरी इथं आपण बोलवलेले आहेत, त्याच्यामध्ये पहिले जे शेतकरी आहेत श्री बालाजी दामोदर तुपे साहेब. तुपे साहेब, आपलं या वेबिनारमध्ये मनस्वी स्वागत. हे फुलंब्री तालुक्यामधील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधले प्रगतीशील शेतकरी आहेत. गेल्या अनेक वर्षापासून अतिशय उत्कृष्ट अशी आल्याची शेती करतात. त्यांचं एकूण जमिनीचं क्षेत्र साधारणपणे 14 एकर आहे आणि त्यांच्याकडे आले, मका, कापूस, त्याचप्रमाणे इतर नगदी पिकं सुद्धा ते घेतात. आता याच्यामध्ये जर पाहिलं तर त्यांचं आल्याचं क्षेत्र हे 2 ते 3 एकर असतं दरवर्षी, आणि त्यांनी एक रेकॉर्ड स्थापन केलेला आहे. म्हणजे आल्यामध्ये त्यांनी 412 क्विंटल उत्पादन एका एकरामध्ये घेतलेलं आहे. 412 क्विंटल याचा अर्थ 41.2 टन. त्यांचं जर आपण कार्य पाहिलं तर ते म्हणजे इन्फ्लुएन्सर, कम्युनिटी लीडर म्हणून काम करतात. शेतकऱ्यांना आल्याचे त्यांनी ग्रुप स्थापन केलेले आहेत आणि ते शेतकऱ्यांना नेहमी मार्गदर्शन करतात. जास्तीत जास्त उत्पादन घेणं, शेतकऱ्यांच्या नफ्यामध्ये वाढ करणं आणि शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर सुधारवण्याच्या बाबतीमध्ये ते अतिशय चांगलं काम छत्रपती संभाजीनगर आणि इतर कार्यक्षेत्रामध्ये करत आहे. आता त्यांच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर त्यांना अतिशय अवॉर्ड्स मिळालेले आहेत. त्याच्यामध्ये
ॲग्रो कृषीरत्न अवॉर्ड हे श्री ॲग्रो ग्रुप सातारा यांच्यातर्फे त्यांना मिळालेलं आहे. सातारा हे खरं पाहिलं तर आल्याचं आगार आहे आणि छत्रपती संभाजीनगरच्या शेतकऱ्यांना श्री ॲग्रो कृषीरत्न अवॉर्ड सातारा जिल्ह्यामध्ये मिळालेला आहे. स्टेट लेवल त्यांना आदर्श शेतकरी पुरस्कार मिळालेला आहे. नेटाफिम इरिगेशन तर्फे, कारण नेटाफिम इरिगेशनचे ते अतिशय चांगले पुरस्कर्ते आहेत, वापरकर्ते आहेत, एक उत्कृष्ट ग्राहक आहेत, आमचे अँबॅसिडर आहेत आणि गेल्या अनेक वर्षापासून उत्कृष्ट उत्पादन घेत असल्यामुळं नेटाफिम तर्फे सुद्धा आम्ही त्यांचं अप्रिशिएशन केलेलं आहे. त्यांना बायोलॉजिक्स IPL बायोलॉजिक्स कंपनीतर्फे जास्त उत्पादन घेतल्यामुळं सर्टिफिकेट ऑफ अप्रिशिएशन सुद्धा मिळालेलं आहे. असे अतिशय प्रगतिशील आणि मार्गदर्शक शेतकरी बालाजी तुपे सरांच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध आहेत. दुसरे शेतकरी वाठार किरोली, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारामधील आहेत श्री पंढरनाथ नारायण गायकवाड सर. गायकवाड साहेब, आपलंही या ठिकाणी मनस्वी स्वागत करतो. तर यांचं जर क्षेत्र पाहिलं तर हे साधारणपणे 50 एकर त्यांच्याकडे जमीन आहे. त्यांच्याकडे ऊस, हळद, आलं, टोमॅटो, पपया ही प्रामुख्याने पिकं घेतली जातात. आता यावर्षी साधारणपणे त्यांचं 5 एकर आलं आहे आणि कालच मी वाठार किरोलीला कार्यक्रमाच्या निमित्तानं होतो. वाठार किरोलीमध्ये या एकट्या गावामध्ये साधारणपणे 500 ते 600 एकर आल्याची लागवड केली जाते. त्याच्यामधले साधारणपणे 25-30% आल्याची लागण आतापर्यंत पूर्ण झालेली आहे आणि बाकीच्या शेतकऱ्यांची लागण सुरू आहे. आता यांच्या बाबतीमध्ये जर म्हणायचं म्हटलं तरी साधारणपणे 20 ते 25 टनापर्यंत आल्याचं उत्पादन घेतात आणि विहिरीवरती त्याचप्रमाणे कॅनलवरचं पाणी त्यांच्या शेतीसाठी उपलब्ध आहे आणि ते नेटॅफिमची 16 mm DNPC ड्रिपलाईन वापरतात आणि खरं पाहायला गेलं तर अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं स्वतःची आल्याची शेती करून इतर शेतकऱ्यांना ते मार्गदर्शन करत असतात. तर आता कार्यक्रमाची सुरुवात करत असताना सुरुवातीला मी आपल्याला प्रेझेंटेशन देणार आहे. तर प्रेझेंटेशन एक 10 ते 12 मिनिटांमध्ये दिल्यानंतर मग आपण शेतकऱ्यांशी विविध प्रश्नांच्या बाबतीमध्ये त्यांच्याकडून त्यांनी त्यांच्या शेतीमध्ये केलेले प्रयोग, मिळवलेलं उत्पन्न आणि निव्वळ नफ्यामध्ये कशी वाढ केली आल्याच्या पिकाच्या माध्यमातून याच्याबद्दल त्यांच्याकडून प्रत्यक्ष अनुभव घेणार आहोत. आता माझी ओळख संदीप जगताप यांनी करून दिलेली आहे. मित्र हो, गेल्या 39 वर्षापासून मी ऊस आणि इतर पिकांच्या बाबतीमध्ये काम करत आहे. मी खरं पाहिलं तर सुरुवातीच्या काळामध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये प्रिन्सिपल सायंटिस्ट आणि कृषी अभियांत्रिकी विभागाचा प्रमुख म्हणून पाणी व्यवस्थापन आणि यांत्रिकरण या विषयामध्ये संशोधन, विस्तार, विकास आणि प्रकल्पाचं काम केलं. गेल्या 12 वर्षापासून मी नेटाफिम इरिगेशनमध्ये कृषी विद्या विभागाचा प्रमुख म्हणून काम करतोय. आता खरं पाहायला गेलं तर आल्याच्या बाबतीमध्ये आपण जर पाहिलं तर आल्याची लागण ही आता पट्टा पद्धतीनं शेतकरी करत आहे. पट्टा पद्धतीमध्ये साधारणपणे 2 ओळीतलं अंतर हे 40 ते 50 सेंटीमीटर ठेवलं जातं आणि 2 बेण्यामधील अंतर आहे ते 15 ते 20 सेंटीमीटर असतं. आल्याची लागण साधारणपणे 25 एप्रिल ते 15 जूनच्या दरम्यान केली जाते. आता मी सांगितलं यावर्षी महाराष्ट्रामध्ये सर्वदूर तापमान जास्त असल्या कारणाने सुरुवातीच्या काळामध्ये आल्याची लागण कमी प्रमाणामध्ये झाली, पण आता वातावरणामध्ये बदल होऊ लागलेला आहे. साधारणपणे दुपारनंतर म्हणजे तापमान कमी होत राहिलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आल्याची लागण मोठ्या प्रमाणावरती जोडोळ पद्धतीने शेतकरी बंधू करत आहे. आता आले पिकासाठी ठिबक सिंचन हे फार महत्वाचं आहे. म्हणजे मी आता पाहिलं की ठिबक सिंचनाशिवाय आलं हे आता कुठे करतच नाही. म्हणजे सगळीकडे ठिबक सिंचनाच्या माध्यमातून आल्याची शेती केली जाते. याचं कारण काय? आल्यासाठी ठिबक का वापरतात शेतकरी? तर बियाण्याची उगवण लवकर होते, एकसारखी होते आणि भरपूर प्रमाणामध्ये वाढ होते. वाढीची प्रत्येक अवस्था म्हणजे उगवणीची अवस्था असेल, फुटव्यांची अवस्था असेल, त्याच्यानंतर कंद भरण्याची अवस्था असेल, या प्रत्येक अवस्थेवरती आपल्याला ठिबक सिंचनाच्या माध्यमातून नियंत्रण ठेवता येतं. पाणी, खतं, मजुरी आणि विजेमध्ये बचत होते. पाणी, खते, अन्नद्रव्ये, पीक संरक्षण रसायने ही कार्यक्षम मुळांच्या कक्षेत दिली जातात. कारण ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पिकाच्या मुळाशी अन्न, पाणी आणि हवाचं संतुलित प्रमाण पर्यायाने वापसा परिस्थिती आपण ठेवतो आणि त्याच्यामुळे आपल्याला पिकाची वाढ जोरदारपणे घडवून येता येते. पाणी आणि खते देण्यासाठी आपल्याला मजुरांची आवश्यकता नसते आणि त्यामुळं त्यांच्यावरचा खर्च, मजुरीवरचा खर्च कमी होतो. एकूणच आले उत्पादन खर्च हा कमी होतो. गरजेनुसार खते दिल्यामुळे खतांची कार्यक्षमता प्रचंड प्रमाणामध्ये वाढते आणि साधारणपणे 30 ते 40% खतांची बचत आपल्याला ठिबक सिंचनाच्या माध्यमातून करता येते. आणि याच्यामध्ये आणखीन एक महत्वाची बाब आहे. ठिबक सिंचन जरी सुरू असेल, म्हणजे पाणी देणं सुरू असताना सुद्धा आपल्याला भरणी असेल, फवारणी असतील, इतर कामं करणं शक्य होतं आणि निश्चितपणे उत्पादनामध्ये कमीत कमी 30 ते 40% वाढ होते. उत्पादनाची गुणवत्ता ही अतिशय दर्जेदार राहते. म्हणून ठिबक सिंचनाच्या माध्यमातून आल्याची शेती करणं हे शेतकऱ्यांनी निवडलेला अतिशय योग्य असा पर्याय आहे. आता याच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं
तर आपल्याला नेटाफिम ठिबक सिंचन, आता मित्र आपल्याला माहिती आहे की नेटाफिम ठिबक सिंचन ही जगातील एक नंबरची ठिबक सिंचन कंपनी आहे. 1965 साली इस्रायल सारख्या देशामध्ये ज्या ठिकाणी अतिशय वालुकामय जमिनी आहेत, पाण्याचं अतिशय दुर्भिक्ष आहे, ही गरज म्हणून ठिबक सिंचनाची सुरुवात 1965 साली झाली. अत्याधुनिक इस्रायल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना सेवा देण्याचं काम करतो. भारतामध्ये 1997 पासून या कंपनीनं काम करायला सुरुवात केलेली आहे. आपलं प्रोडक्शन या ठिकाणी सुरू आहे. बडोद्याला आपल्या 2 फॅक्टरी आहेत आणि आपली 1 फॅक्टरी चेन्नईला आहे. आता नेटाफिमचं वैशिष्ट्य काय? अचूक, उत्कृष्ट आणि आर्थिकदृष्ट्या योग्य डिझाईन आपण तयार करतो. शेतकऱ्यांना विक्रीपूर्व आणि विक्री पश्चात सेवा पूर्णपणे आपण देत असतो. सबसिडीसाठी अर्ज करण्यासाठी आपण शेतकऱ्यांना मदत करत असतो. आपल्या नेटाफिमची उत्पादनं अतिशय उत्कृष्ट, उच्च दर्जाची आणि दर्जेदार आहेत. नामवंत तज्ञांचं तांत्रिक मार्गदर्शन आपण शेतकऱ्यांना देतो. म्हणजे ते ठिबक सिंचनाच्या बाबतीत असेल, पीक लागणीच्या बाबतीमध्ये असेल, पिकाचं जास्तीत जास्त उत्पादन घेण्याच्या बाबतीमध्ये असेल, शेतकऱ्यांना परवडणाऱ्या योग्य किमतीमध्ये, मी कमी म्हणणार नाही, पण योग्य किमतीमध्ये नेटाफिम ठिबक सिंचन शेतकऱ्यांना अतिशय उत्कृष्ट दर्जाचं हे ठिबक सिंचन पुरवित असतं. कृषी क्षेत्रामध्ये ऊस असेल, कापूस असेल, हळद असेल, आलं असेल, संत्री असेल, केळी असेल, अशा अनेकविध पिकामध्ये अतिशय उत्कृष्ट अशा शेतकऱ्यांच्या यशोगाथा विक्रमी उत्पादनाच्या आपण तयार केलेल्या आहेत. आता नेटाफिम ठिबक सिंचनाचं जर वैशिष्ट्य म्हटलं तर नेटाफिम ठिबक याच्यामध्ये ड्रिपरवरती आम्ही प्रत्यक्षामध्ये काम करतो. कारण ठिबक सिंचनामध्ये इतर घटक जरी असतील तर त्या घटकांचं कार्य वेगवेगळे असतात. म्हणजे मेन लाईन मधून पाणी सबमेन मध्ये येतं, सबमेन मधून ड्रिप लाईन मध्ये येतं. परंतु ड्रिपर हा अतिशय महत्वाचा घटक आहे की ज्याच्या माध्यमातून पाणी आणि अन्नद्रव्य पिकाच्या मुळांशी पोहोचतात. पिकाची वाढ अतिशय जोमदारपणे होते आणि पिकाचं उत्पादन, अर्थात शेतकऱ्याचं रुपयामधलं उत्पन्न आणि शेतकऱ्या निव्वळ नफ्यामध्ये वाढ करण्याचं काम आपण करत असतो. म्हणून ड्रिपरची निवड ही ठिबक सिंचनामध्ये अतिशय महत्वाची आहे. नेटाफिम तर्फे एरीज नावाचा जो ड्रिपर आहे की जो इंजेक्शन मोल्डेड ड्रिपर आहे, त्याच्यामध्ये स्वयंस्वच्छता तंत्रज्ञान आहे, उच्च गुणवत्ता पॉलिएथिलीन मटेरियल पासून बनवलेला आहे, त्याला मोठा व पूर्ण लांबीचा फिल्टर आहे आणि त्याच्यामध्ये भोवऱ्याचं तंत्रज्ञान, ज्याला टर्बोनेट तंत्रज्ञान आपण म्हणतो, ते असल्यामुळं ते ड्रिपर चोक होत नाहीत. पाण्यामध्ये असलेला केर कचरा त्याच्यामध्ये बाजूला ठेवला जातो आणि चुकून एखादा कण जरी आतमध्ये गेला तर भोवऱ्याच्या तंत्रज्ञानामुळे तो पाण्याबरोबर वाहत जातो आणि ड्रिपर अजिबात चोक होत नाही. दुसरा अतिशय महत्वाचा चांगला ड्रिपर आपल्याकडे जो आहे तो जमिनीत चढ उताराच्या जर असतील, 5 मीटर पासून 25 मीटर पर्यंत जरी इलेव्हेशन डिफरन्स जरी असेल तरी सर्व ठिकाणी सारख्या प्रमाणामध्ये पाणी देण्यासाठी दाब नियंत्रित, ज्याला आपण ड्रिपनेट PCAS म्हणतो, अशा प्रकारचा ड्रिपर आपल्याकडे आहे. त्याच्या माध्यमातून आपण सर्व ठिकाणी सारख्या प्रमाणामध्ये उंच सकल जमिनीमध्ये पाणी देऊ शकतो आणि चांगलं पिकाचं उत्पादन घेऊ शकतो. आता बऱ्याच वेळेला शेतकऱ्यांसाठी समस्या असतात, सबसिडी उपलब्ध होत नाही किंवा त्यांनी ऑलरेडी सबसिडी घेतलेली असते. अशा परिस्थितीमध्ये आम्ही तुफान ड्रिपलाईन जी तयार केलेली आहे ते अतिशय उत्कृष्ट ड्रिपलाईन आहे, ज्याची जाडी जी आहे ते 0.45 मिलीमीटर आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा भोवऱ्याचं तंत्रज्ञान आहे. अतिशय गुणवत्ता पॉलिएथिलीन मटेरियल पासून बनवलेलं आहे. त्याची जी स्ट्रेंथ आहे ती निश्चितपणे खूपच चांगली आहे. म्हणजे एकदा ही ड्रिपलाईन जर आपण वापरली तर कमीत कमी 4 ते 5 वर्ष आपण सहजपणे वापरू शकतो आणि आपल्याला ISI मार्क किंवा सबसिडीसाठी ज्या ड्रिपलाईन आहेत त्याच्यापेक्षा जवळजवळ निम्म्या किमतीमध्ये ही ड्रिपलाईन आपल्या शेतकऱ्यांना उपलब्ध होते. म्हणजे कमी खर्चामध्ये अतिशय उत्कृष्ट पाणी आणि खतं देण्यासाठी आणि उत्पादन वाढवण्यासाठी उपलब्ध असणारी ड्रिपलाईन ही तुफान ड्रिपलाईन आहे. अजून ज्या वेळेला शेतकऱ्यांची परिस्थिती हलाखीची असते आणि त्यांना कमी पैशामध्ये ड्रिप पाहिजे असतं, ते सुद्धा आम्ही स्ट्रीमलाईन म्हणजे कमी जाडीच्या ड्रिपलाईन सुद्धा आम्ही उपलब्ध करून देतो. एकच मला या शेतकरी बंधूंना सांगायचं आहे की मित्र हो, ड्रिपलाईनची जाडी कमी जास्त असेल त्याच्यावरती त्याचं आयुर्मान अवलंबून आहे, परंतु महत्वाचा जो सगळ्यात घटक आहे तो ड्रिपर आणि नेटाफिम ड्रिपरच्या बाबतीमध्ये अतिशय उत्कृष्ट प्रकारचं तंत्रज्ञान. याचा अर्थ असा की क्षेत्र तुमचं 1 एकर, 10 एकर, 100, 1000 एकर असो, सर्व ठिकाणी सारख्या प्रमाणामध्ये पाणी आणि अन्नद्रव्याचं वितरण करण्याचं काम नेटाफिम ड्रिपरच्या माध्यमातून केलं जातं. म्हणून नेटाफिम ड्रिपर हा शेतकऱ्यांना निश्चितपणे वरदान आहे. आता आम्ही फ्लेक्सनेट नावाचा जो पाईप आणलेला आहे, आपण PVC किंवा HDPE पाईप वापरतो, त्याच्याऐवजी फ्लेक्सनेट जर पाईप वापरला तो अतिशय स्ट्रेंथ जादा असणारा पाईप आहे. याचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य असं, हा वजनाने अतिशय हलका आहे, एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी नेणं सहज शक्य होतं, गुंडाळून ठेवता येतो. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे
की याचा उपयोग आपण साधारणपणे आपण पाटपाण्याने जरी पाणी द्यायचं असेल तर आपलं विहीर असेल किंवा पाण्याचं जे साधन असेल तिथून आपल्याला शेतापर्यंत पाणी वाहून नेण्यासाठी या पाईपचा उपयोग होतो. आपण ठिबक सिंचन असेल, स्प्रिंकलर सिंचन असेल, त्याच्यामध्ये आपण मेन लाईन, सबमेन लाईन म्हणून याचा वापर करू शकतो. उंच सकल जमिनीमध्ये सुद्धा आपण याचा चांगल्या प्रकारे वापर करू शकतो. टेकड्यावर वगैरे आपण झाडांची लागवड करतो त्याला पाणी वाहून नेण्यासाठी याचा उपयोग होतो. नेटाफिमचा जो फ्लेक्सनेट पाईप आम्ही जो तयार केलेला आहे तो खऱ्या अर्थानं सिंचनाचा ऑलराऊंडर म्हटलं तर हरकत नाही. स्ट्रेंथ अतिशय चांगली आहे, लवचिकपणा त्याच्यामध्ये आहे आणि त्याचं आयुर्मान अतिशय चांगलं आहे. त्याच्यामुळं पीव्हीसी आणि एचडीबी पाईपला हा निश्चितपणे योग्य आणि अतिशय चांगला पर्याय शेतकरी बंधूंसाठी ठरलेला आहे आणि शेतकरी त्याचा वापर मोठ्या प्रमाणात आता करू लागलेले आहे. आता खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांसाठी ठिबक सिंचनामध्ये महत्वाचं काय असतं की नळीची निवड. बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना लक्षात येत नाही 12 मिलीमीटर, 16 मिलीमीटर किंवा 20 मिलीमीटरची नळी वापरायची. मग शेतकरी काय करतो, शेजाऱ्याने 20 एमएमची बसवली, आपणही 20 एमएमची बसवतो. तसं न करता 12 किंवा 16 किंवा 20 हे खऱ्या अर्थानं तुमचं शेताचं आकारमान याचा आणि डिझाईन आपण जे करतो, आराखडा तयार करतो त्याच्यावरती अवलंबून असतं. आपल्याकडे जर शेताची लांबी कमी असेल म्हणजे साधारणपणे 150 म्हणजे आपण 150 फुटापर्यंत म्हणजे 125 ते 165 फूट इथे 12 मिलीमीटरची नळी वापरा. 250 फुटापर्यंत आहे 16 मिलीमीटरची वापरा. 250 फुटापेक्षा जास्त असेल तर आणि तरच 20 मिलीमीटरची नळी वापरा. नळी कारण नसताना जास्त व्यासाची वापरली तर खर्च वाढतो आणि शेतकऱ्याला गरजेपेक्षा जास्त पैसे खर्च करावे लागतात. म्हणून डिझाईन प्रमाणे सुचवलेली योग्य ठिबक सिंचन नळीची निवड करणं हे शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचं आहे. मित्रांनो, आता ठिबक सिंचन निवडत असताना आपल्या दृष्टिकोनातून महत्वाचं काय की आपण इनलाईन ड्रिपचा तर वापर करतोच आहोत. कमी अंतरावरती कमी प्रवाह देणारा ड्रिपर वापरायचा. कारण पाणी आणि अन्नद्रव्य जे आहे ते पिकाच्या मुळांच्या कार्यक्षमतेमध्ये वापसा परिस्थितीमध्ये त्याच क्षेत्रामध्ये जर उपलब्ध झाली त्याचा अपटेक निश्चितपणे चांगला होतो, पिकाची वाढ चांगली होते, त्याचं उत्पादन चांगलं मिळतं. म्हणून आपल्याला जमिनीच्या प्रकारानुसार जमिनीमध्ये पाण्याचं होणारं उबाड व प्रसरण लक्षात घेऊन हलकी जमीन असेल तर 2 नळीमधलं अंतर जे आहे ते साधारणपणे 4.5 फुटापर्यंत, भारी जमीन असेल तर ते 5 फुटापर्यंत आपण ठेवू शकतो. ड्रिपर मधलं जर अंतर पाहिलं तर हलक्या जमिनीमध्ये 1 फूट म्हणजे 30 सेंटीमीटर आणि मध्यम ते भारी जमिनीमध्ये 1.25 फूट म्हणजे 40 सेंटीमीटर. पण एक गोष्ट अतिशय महत्वाची आहे, ड्रिपरचा प्रवाह हलक्या जमिनीमध्ये कमी असला पाहिजे. कारण जास्त जर असेल तर बरंचसं पाणी कारण नसताना खाली निघून जाईल, पिकाच्या मुळाच्या कार्यक्षेत्राला निघून जाईल. नुसतं पाणी नाही, पाण्याबरोबर मुळा मागायचे अन्नद्रव्य निघून जातील. म्हणून आपल्याला 1 लिटरचा ड्रिपर वापरायचा. मध्यम ते भारी जमिनीमध्ये 2 लिटरचा ड्रिपर आपण वापरणं जरुरीचं आहे. 2 लिटर प्रति तास यापेक्षा जास्त प्रवाहाचा ड्रिपर निश्चितपणे आले किंवा कुठल्याही पिकासाठी अजिबात आवश्यक नाही. शेतकरी बंधूंनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की 2 लिटरचा ड्रिपर वापरला, आपण कमी प्रवाहाचा ड्रिपर वापरल्यामुळं आपलं एका वेळेला जास्त क्षेत्र सिंचनाखाली येतं आणि आपल्याला पीव्हीसी पाईपलाईनवरचा खर्च निश्चितपणे पाईपलाईन असेल किंवा वॉलवरचा खर्च कमी करता येतो. मित्रांनो, आले पिकासाठी ठिबकद्वारे पाणी व्यवस्थापन जर करायचं म्हटलं तर पाणी व्यवस्थापनामध्ये पाण्याची गरज ही कशावरती अवलंबून आहे, बाष्पीभवन, पाण्याचं होणारं पिकाच्या पानातून उत्सर्जन याच्यावरती अवलंबून आहे. बाष्पीभवन ज्याप्रमाणे बदलतं त्याप्रमाणे पाण्याची गरज बदलत असते आणि पीक वाढीच्या अवस्थेनुसार ही गरज बदलत असते. आता साधारणपणे 5 मिलीमीटर जर बाष्पीभवन असेल आणि पीक गुणांक 0.5 असेल आणि एका एकरामध्ये जर आपण क्षेत्रफळ आपलं 4000 चौरस मीटर असतं तर पाण्याची गरज ही साधारणपणे 2.5 मिलीमीटर दिवसाला येईल. 2.5 मिलीमीटर याचा अर्थ 2.5 गुणिले 4000 हे एका एकराचं क्षेत्रफळ म्हणजे 10,000 लिटर प्रतिदिन प्रति एकर पाणी द्यावं लागेल. आता इथं आपण मे महिन्यामध्ये लागण केलेली असं समजलं तर त्याचा चार्ट जो तयार केलेला आहे तर साधारणपणे तिथला बाष्पीभवनाचा वेग विचारात घेऊन केलेला आहे. पण हा म्हणजे क्षेत्राप्रमाणे म्हणजे आता कसं मराठवाड्यामध्ये वेगळा असेल, विदर्भामध्ये वेगळा असेल, खानदेशामध्ये वेगळा असेल, पश्चिम महाराष्ट्रामध्ये वेगळा असू शकतो. परंतु आपण जर पाहिलं तर साधारणपणे मे महिन्यामध्ये 2.1 मिलीमीटर प्रति दिवस याचा अर्थ 8,400 लिटर प्रति दिवस पाणी आपल्याला आले पिकाला दिलं पाहिजे. जसजसं आपण पिकाचे वाढ होते त्याप्रमाणे पाण्यामध्ये सुद्धा वाढ झालेली तुमच्या लक्षात येईल आणि शेवटी जानेवारी फेब्रुवारीमध्ये परत 15,000 आणि 14,000 लिटर प्रति आपण आलेला. म्हणजे पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार त्या एरियामधला बाष्पीभवनाचा वेग लक्षात घेऊन आपल्याला पाणी किती द्यावं याबद्दलचे चार्ट नेटाफिम इरिगेशन तर्फे आलं घेणाऱ्या शेतकऱ्यांना तयार करून दिले जातात. ही बाब मला या ठिकाणी खास करून नमूद करावीशी वाटते. आता पाणीच नुसतं आपल्याला ठिबकमधून द्यायचं का नाही, पाण्यापेक्षा महत्वाचं आहे की पिकांच्या मुळांशी पिकाच्या वाढीच्या अवस्थेस अनुसरून अन्नद्रव्य आपल्याला योग्य प्रमाणामध्ये, योग्य मात्रेमध्ये, योग्य ठिकाणी देता आली पाहिजे. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा फायदा काय होतो, आता आपण नत्र स्फुरद पालाशी मुख्य अन्नद्रव्य जर विचार घेतली
तर पाट पाण्याखाली मुकट पाण्याखाली याची कार्यक्षमता अतिशय कमी असते. नत्राची 30 ते 50% असते. परंतु आपण ठिबक सिंचनाद्वारे विद्राव्य खतं जर आपण दिली तर त्याची कार्यक्षमता 95% जाते. स्फुरदाची कार्यक्षमता 20% जवळजवळ 2.5 पट वाढते, म्हणजे 45 ते 50% जाते. पालाची कार्यक्षमता 50% 80% म्हणजे मित्रांनो की खतांची कार्यक्षमता वाढवणं, त्याचप्रमाणे खतांच्या मात्रेमध्ये बचत करणं, यासाठी ठिबक सिंचनामधून पाण्याबरोबर खतं देणं ही अतिशय महत्वाची बाब आहे. दुसरी एक महत्वाची बाब आपण लक्षात घेऊ शकतो की आपल्याला पाटपाण्याखाली दररोज खतं देणं शक्य नाही, पण ठिबक सिंचनामधून दररोज ज्या वेळेला आपण पाणी देऊ त्या वेळेला आपल्याला कमी प्रमाणामध्ये पण अतिशय कार्यक्षम पद्धतीनं खतं पिकाच्या मुळाशी देता येतात. आता आल्याच्या बाबतीमध्ये जर बघितलं, सुरुवातीच्या 60 दिवसापर्यंत 30 ते 60 दिवसापर्यंत युरिया आपण आणि 1261 हे 1.25 किलो निर्देश केलेला आहे. पांढरं म्युरेट ऑफ पोटॅश आहे ते 0.75 किलो. 61 ते 100 दिवसामध्ये अमोनियम सल्फेट 2 किलो, 1261 1 किलो, त्याला पांढरं म्युरेट ऑफ पोटॅश 1.25 किलो. म्हणजे हे साधारणपणे दर दिवशी आपल्याला किती खतं द्यायची. तसंच आपण 101 ते 140 दिवसामध्ये युरिया, पांढऱ्या रंगाचं म्युरेट ऑफ पोटॅश 05234 हे आपण 1.5 किलो आणि 0.75 किलो द्यायला पाहिजे. 140 ते 200 दिवसापर्यंत युरिया 1 किलो आणि पांढरा म्युरेट ऑफ पोटॅश 1.25 किलो प्रत्येक दिवसाला. याचा अर्थ तुमच्या लक्षात आला असेल, कमी मात्रेपर्यंत परंतु दर दिवशी पाण्यामधून जर खतं दिली तर त्याची कार्यक्षमता वाढते. याचबरोबर मॅग्नेशियम सल्फेट 3.5 किलो प्रति आठवडा हे 60 ते 150 दिवसाच्या दरम्यान द्यावं. कॅल्शियम नायट्रेट 4 किलो प्रति एकरी आठवड्यातून एक वेळा, पण ते 130 ते 150 म्हणजे मधल्या 50 दिवसाच्या पिरियडमध्ये आपल्याला फक्त द्यायचं आहे. आता खऱ्या अर्थानं 75 दिवसांनी आपण जो भरणीचा डोस देतो त्याच्यामध्ये DAP 50 किलो, अमोनियम सल्फेट 50 किलो, SOP सल्फेट ऑफ पोटॅश 50 किलो, सूक्ष्म अन्नद्रव्य आहे ती 10 किलो, निंबोळी आहे ती 200 किलो, त्यानंतर सल्फर 10 किलो, 24-24-0 50 किलो, मायक्रोराजा 8 किलो, ह्युमिक ग्रॅन्युल जी असतात ती 5 किलो दिली पाहिजे. शेणखतामध्ये आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, त्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा विरिडी मिसळणं हे अतिशय जरुरी आहे. मित्र हो, नेटाबीम ठिबक सिंचनाच्या माध्यमातून आपण पाणी आणि अन्नद्रव्याचं व्यवस्थापन केलं तर पाटपाण्याखाली निघणाऱ्या उत्पादनापेक्षा दुप्पट ते 2.5 पट उत्पादन आपण ठिबक सिंचनाकडे घेऊ लागलेला. आता शेतकरी डबल रिप्लायचा वापर करतात. आता मी सांगितलं 20 ते 22 टनापर्यंत सरासरीनं शेतकरी ठिबकखाली उत्पादन घेतात. आता आपण बालाजी तुपे साहेबांचं पाहिलं की त्यांनी 41.2 टन आपल्याला उत्पादन एकरी घेतलेलं आहे. म्हणजे उच्चांक प्रस्थापित करण्याचं काम नेटाबीम ठिबक सिंचनाच्या माध्यमातून आले पिकामध्ये शेतकरी बंधू करीत आहे. खरं पाहायला गेलं नेटाबीमची साथ ही निश्चितपणे शेतकऱ्यांसाठी हमखास भरभराट आहे. तर मला या ठिकाणी थोडक्यात हे प्रेझेंटेशन आपल्याला सादर करायचं होतं. यानंतर आपल्याला काही अडचण असतील, प्रश्न असतील तर तुम्ही नेटाफिमला आमच्या मिस कॉल नंबरवरती 89 55 66 44 03 टोल फ्री नंबर जो आमचा 1800 103 2000 याच्यावरती निश्चितपणे संपर्क करू शकता आणि आपल्याला कुठलेही प्रश्न असतील तर निश्चितपणे आपण आम्हाला विचारू शकता. तर मित्र हो, या ठिकाणी माझं प्रेझेंटेशन मी संपवलेलं आहे. आता या प्रेझेंटेशन नंतर आता आपण शेतकरी बंधूंशी आपण प्रश्नोत्तर घेणार आहोत. आज आपल्याकडे जे शेतकरी आहेत, मी सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे, तर बालाजी तुपे नावाचे जे शेतकरी आहेत हे फुलंब्री छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधले आहेत. अतिशय प्रगतिशील शेतकरी आहेत. तर मी पहिल्यांदा तुपे साहेब आपल्याला नमस्कार, गायकवाड साहेब आपणालाही नमस्कार. तर सुरुवात आपण प्रश्नोत्तराची करतो आहोत. तर पहिला प्रश्न माझा तुपे साहेबांना आहे. तुपे साहेब, आले पिकाच्या लागणीचा हंगाम मी म्हटलं त्याप्रमाणे आता सुरू झालेला आहे. आल्याची लागण शेतकरी बंधू करत आहेत. आता पण आल्याची लागण साधारणपणे कसं आहे, हलक्या जमिनीपासून भारी जमिनीपर्यंत शेतकरी करतात. तर आपल्या मते, आपल्या अनुभवातून आले पिकासाठी योग्य प्रकारची जमीन कोणती आहे आणि यासाठी जमिनीची तयारी कशी केली पाहिजे हा एक महत्वाचा भाग आहे. आणि दुसरी गोष्ट, आपण आल्यासाठी बेड तयार करतो तर तो बेड कशा प्रकारे तयार केला पाहिजे हे आपण थोडंसं सांगावं. धन्यवाद. नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना. तर आल्यासाठी ही जमीन कशी निवडायला पाहिजे, तर आपण आलं आपल्याला समजा मे जून मध्ये आपण लागवड करतो, तर त्या 2 महिन्यापूर्वी त्या शेतामध्ये कोणतं पीक होतं ते खूप महत्वाचं आहे. पहिली गोष्ट, ज्या क्षेत्रामध्ये आले लागवड करायची आहे तर त्या क्षेत्रामध्ये हिवाळी पीक म्हणजे मका, बाजरी, शाळू हे पिकं घ्यायला नाही पाहिजे. कारण ते पीक घेतलं तर आल्याचं जे पुढचं जे आहे त्याचा ॲव्हरेज घटतंय. दुसरी गोष्ट म्हणजे आल्याचा हंगाम सुरू झाला म्हणजे हंगाम असतो मे आणि जून. लागवडीचा योग्य काळ मे आणि जून आहे. काही शेतकरी आता एप्रिल महिन्यात पण यावर्षी लागवड करताय साताऱ्यामध्ये.
पण ते थोडं माझ्या मते असं वाटतं की थोडं ट्रेसमध्ये जातं एप्रिल महिना टेम्परेचर खूप जास्त असल्यामुळे. आल्यासाठी जमीन ही मध्यम जमीन आणि हलकी जमीन ही खूप चांगली असते. तशी भारी जमिनीमध्ये पण अद्रक आलं चांगल्या प्रकारे येतं. फक्त ते जे जमीन जी उताराची असायला पाहिजे. फक्त आल्यासाठी जमीन कोणती चालत नाही. चिकन जमीन आणि याची जमीन चुनखडीयुक्त म्हणतो आपण, ती जमीन आल्यासाठी चालत नाही. बाकी सर्व आल्यासाठी जमीन वगैरे चालतात. याचा अर्थ तुपे साहेब तुमचं असं मत आहे की चिकन मातीचं प्रमाण जास्त असणारी जमीन आल्यासाठी वापरू नये. हो. हलकी ते मध्यम जमीन ही निश्चितपणे चांगली आहे. हा. आणि मला आल्यासाठी हा. आल्यासाठी बेड आपला हा 5 फुटाचा असला पाहिजे. काही शेतकरी 4 फुटाचा बेड काढतात, 4.5 फुटाचा बेड काढतात. कारण की आल्याला दर महिन्यामध्ये आपल्याला भर द्यावं लागते. मग ती बरोबर. भर देताना त्या आल्याची जी मुळी असते आणि ज्या अन्न खाणाऱ्या ज्या मुळ्या असतात ते बेडमध्ये साईडला असतात. कारण की अगदी साईडला त्या हवा, अन्न, पाणी त्यांना व्यवस्थित लागतं. मग तिथं ते आपण शेतकरी काय करतो ते तर ते वखरने, डवरणीने त्या मुळ्या तोडतो आणि मग त्या मुळ्या तुटल्यानंतर त्याला जखम होते. वरती करपा पण येतो आणि आपल्याला अवरेजला फटका बसतो. मग ते आल्याची जी बेड पद्धत आहे ती 5च फूट असायला पाहिजे. वरचा टॉप जो आहे हा 3 फूट असायला पाहिजे. बाकीची नाली समजा ती 1-1 फूट समजा ती 2 फुटाची समजा. असं 5 फुटाच्या आल्याचं हे बघा पाहिजे. अगदी बरोबर. म्हणजे तुपे साहेबांचं असं मत आहे हलकी ते मध्यम जमीन आणि 5 फुटाचा बेड हा आले पिकासाठी चांगला आहे. दुसरा प्रश्न माझा गायकवाड साहेबांना आहे. गायकवाड साहेब नमस्कार. आपल्यासाठी प्रश्न असा आहे, आले लागवडीपूर्वी बेडमध्ये आपण बऱ्याच वेळेला काही सेंद्रिय पदार्थ, जीवाणू खतं, तसंच इतर कोणकोणत्या गोष्टींचा वापर आपण बेड तयार करत असताना त्याच्यामध्ये करत असतो? आल्याची जोमदार वाढ होण्यासाठी सेंद्रिय खतांचं प्रमाण योग्य प्रमाणात असणं गरजेचं आहे. अगदी आणि बरोबर. सेंद्रिय खतामध्ये सगळ्यात मोठा रोल आहे तो शेणखताचा आहे. त्याच्यामध्ये आपण साधारणतः एकरी 6 ते 8 ट्रॉल्या शेणखत टाकलं पाहिजे. त्याच्याबरोबर जर तुम्हाला राख उपलब्ध होत असेल तर ती सुद्धा टाकली पाहिजे. शक्यतो ज्या प्लॉटमध्ये आपल्याला आल्याची लागण करायची आहे त्याच्यामध्ये कारखान्याकडून जे प्रेसमड किंवा मळी मिळते त्याचा शक्यतो वापर करू नये. पण जर शेणखताचं प्रमाण कमी असेल, तुमच्याकडे उपलब्ध नसेल, तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. त्याशिवाय वेगवेगळ्या बाजारामध्ये पेंडे मिळतात. निंबोळी पेंड असेल, करंज पेंड असेल, इव्हन शेंगदाणा पेंड असेल, ती सुद्धा तुम्ही तुमच्या शेतामध्ये वापरू शकता. जितका आल्यामध्ये सेंद्रिय गर्भाचं प्रमाण सेंद्रिय खताच्या माध्यमातून तुम्हाला देता येईल तितकी आल्याची वाढ जोमदार होत असते. त्यामुळे नक्कीच. या खतांचं प्राधान्यानं प्रत्येक शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये वापर केला पाहिजे. काही शेतकरी हिरवळीची खतं सुद्धा अगोदर घेतात, ते सुद्धा खूप चांगलं आहे. ताक, दांच्या, चवळी यासारखी सुद्धा पिकं घेतात, ती सुद्धा अगोदर जमिनीमध्ये काढलेली असतील तर त्याचाही चांगला वापर होतो. नक्कीच. गायकवाड साहेब, आपलं असं मत आहे की चांगलं कुजलेलं शेणखत किंवा त्याच्या अगोदर हिरवळीची पिकं याच्या माध्यमातून शेतामध्ये सेंद्रिय पदार्थाचं प्रमाण वाढवून शेतात मातीचा सेंद्रिय कर्ब वाढवलेला असला पाहिजे, हे फार महत्वाचं आहे. पुढचा प्रश्न माझा तुपे साहेबांना आहे. आले पिकामध्ये आपण पट्टा पद्धतीचा अवलंब करता, तर पट्टा पद्धतीमध्ये 2 ओळीमध्ये आणि 2 रोपामध्ये साधारणपणे काय अंतर योग्य राहतं आल्या पिकामध्ये? आल्या पिकामध्ये 5 फुटचा बेड असेल तर दोन आपण 5 फुटी बेडवरती 2 ओळी आपण लागून करतो. बरोबर. आणि त्या 2 ओळीचं अंतर 10 ते 11 इंच असायला पाहिजे. आणि एका ओळीमध्ये जो खडा टू खडा जो आपण लावतोय, अद्रक कंद लावतोय, तर त्याचं अंतर हे 5 ते 6 इंच असायला पाहिजे. आपण जेवढी दाट अद्रक लावली तर आपल्याला उत्पन्न जास्त येईल. आणि एकरी बियाणं सरासरी सर्व शेतकरी 10 क्विंटल हा यूज करतो. पण 5 फुटाच्या बेडवरती आपण 12 क्विंटल बियाणं आपण लावू शकतो. 12 क्विंटल बियाणं लावलं तर आपला ॲव्हरेज पण वाढते त्यामध्ये. आणि बेडच्या वरती 2 ड्रिप लाईन आपण आथरायला पाहिजे. कारण की आपण 2 ओळी लावतोय तर 2च ड्रिप लाईन आपण वापरायला पाहिजे. अगदी बरोबर. म्हणजे तुपे साहेब, तुमचं असं म्हणणं आहे की 5 फुटाच्या बेडवरती साधारणपणे डबल ड्रिप लाईनचा वापर केला पाहिजे. हो. मला आपल्याला एवढं विचारायचं आता
हे डबल ड्रिपलाईन मध्ये तुम्ही किती अंतरावरती ड्रिपलाईन टाकता आणि किती प्रवाहाचा ड्रिपर वापरता? एका फुटावरती 2 लाईन टाकतो, तर त्या 2 लाईनचा आपण 10 इंचाचे दोन्ही ओळीचं अंतर असतं, तर 10 इंचावरती त्या जिथं कोंब येतोय तिथंच आपलं ड्रिप लाईन राहतं, कारण की आणि तिथं पाणी पडतंय आणि तासी डिस्चार्ज मी 2.2चा डिस्चार्ज घेतोय आणि वा. नेटाफिम कंपनीचं मी ड्रिप लाईन वापरतो, कारण की ते नेटाफिम कंपनीचं सारखं पाणी देतं. जिथं आपण सुरुवात केली तिथं जे पाणी पडेल समजा 1 लिटर, तर शेवटी पण 1च लिटर पडतंय आणि ते चोकअप वगैरे कमी होतं. आणि आल्याला आपण जास्त खतं वगैरे देतो तर ते चोकअप झालेले तिथलं मग आपल्याला ॲव्हरेज कमी येतं. नेटाफिमचं जास्त करून चोकअप होत नाही. अतिशय चांगलं. तुमचं असं मत आहे की डबल ड्रिपलाईनचा वापर केला पाहिजे आणि 100% 2 लिटरचा जो ड्रिपर आहे तोच वापरला पाहिजे आणि आपल्याला सर्व ठिकाणी सारख्या प्रमाणामध्ये पाणी मिळणं जरुरीचं आहे. आता माझा गायकवाड साहेबांना प्रश्न आहे, आले पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार आपण काय करतो? ठिबक सिंचनामधून ज्यावेळेला पाणी देतो त्यावेळेला कायमस्वरूपी वापसा परिस्थिती मेंटेन करणं फार जरुरीचं असतं. तर आपण हे निश्चितपणे कशा प्रकारे करता? याचं शेड्यूल कसं असतं तुमचं? साधारणतः आल्यामध्ये जे काही रोग आहेत ते येऊ नयेत, जमिनीतून जे उद्भवणारे रोग आहेत ते येऊ नयेत म्हणून पाणी व्यवस्थित देणं, पाणी आणि हवा यांचं योग्य ताळमेळ जुळणं गरजेचं असतं. आणि त्यासाठी आपण जे काही ड्रीप वापरतोय ते साधारणतः कमी डिस्चार्ज, म्हणजे तुपे साहेबांनी सांगितल्या पद्धतीनं 2 लिटरचा डिस्चार्ज असेल तर उत्तम. आणि हे करत असताना जे आपण ड्रीपच्या द्वारे खतं देतोय त्या खतांच्या मुळे ड्रीप चोकअप होणार नाही याची खबरदारी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. आणि तुमच्या कंपनीचं जे ड्रीप आहे मी गेले 10 ते 15 वर्ष झालं वापरतोय, 2010 पासून मला कधी काही अडचण आलेली नाही. त्याच्यामध्ये जी काही आपण खतं ड्रीपनं देतोय ती सुरुवातीच्या अवस्थेपासूनच आपल्याला द्यायला लागतात. म्हणजे जशी त्याची उगवण झाली की तिथून त्याचं शेड्यूल चालू होतं, आठवड्यातून एकदा सुरुवातीच्या टप्प्यामध्ये, त्याच्यानंतर आठवड्यातून 2दा आणि उगवण्यापूर्वी म्हणजे लागण ते उगवण्यापूर्वी हा 21 ते 25 दिवसाचा जो काही कालावधी आहे याच्यामध्ये तुम्ही जैविक खतांचा वापर चांगल्या पद्धतीने करू शकता की जेणेकरून भविष्यात तुमचं अद्रक पीक आहे ते सॉइलबॉर्न डिसीजेसला बळी पडणार नाही. अशा पद्धतीचं शेड्यूल आपण केलं पाहिजे. आणि मला खरं तर सांगायला अभिमान वाटतोय की सुरुवातीपासूनच मी तुमचं जे शेड्यूल आहे फॉस्फरिक ऍसिड, अमोनियम सल्फेट आणि एमओपी हे खूप दिवसापासूनचं तुमचं शेड्यूल आहे आणि ते मी कंटिन्युअसली फॉलो करत आलोय आणि त्याचे मला खूप चांगले रिझल्ट मिळालेले आहेत. अच्छा, म्हणजे गायकवाड साहेबांचं मत आहे की साधारणपणे जैविक खतांचा सुरुवातीच्या काळामध्ये उपयोग आणि नेटाफिम इरिगेशन तर्फे आले पिकासाठी जे शेड्यूल खतांचं आम्ही बनवून दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये अमोनियम सल्फेटचा वापर आहे, त्याच्यानंतर 1261 आम्ही वापरायला सांगतो आणि नंतरच्या काळामध्ये सल्फेट ऑफ पोटॅश वापरायला सांगतो. तर त्याचा उपयोग निश्चितपणे आपल्याला चांगल्या प्रमाणे होतो. आता माझं तुपे साहेबांना प्रश्न आहे. तुपे साहेब, आपण आता सांगितलं की कमी प्रवाहाचा ड्रिपर. आता माझी म्हणजे आपल्याला विनंती अशी राहील की शेतकरी बंधूंना आपण नक्की हे सांगा की कमी प्रवाहाचा ड्रिपर वापरल्यामुळं आपल्याला आले पीक असेल किंवा इतरही जी पिकं तुम्ही घेता त्याच्यामध्ये खरा काय फायदा मिळतो. आता बऱ्याच शेतकऱ्यांचं मत होतं जास्त प्रवाहाचा ड्रिपर वापरावा, पण ते चुकीचं आहे. आम्ही तर सांगतोच, पण एक शेतकरी म्हणून तुमचा प्रत्यक्ष शेतीमधला अनुभव काय सांगतो? बरोबर. शेतकरी या नात्याने मी बोलतो की जवळपास 90% शेतकरी हा 4 लिटरचा डिस्चार्ज वापरतो, आजही वापरतो. काही शेतकरीचं आहे की ते कमी डिस्चार्ज वापरतात, त्यांनी ते समजून घेतलेलं आहे. आपण 4 लिटरचा डिस्चार्ज जर वापरला तर ते पाणी फास्ट खाली जाते आणि फास्ट खाली गेल्यानंतर आपण जे खतं वगैरे देतो तर ते खते पण आपले खाली जातात. एक तर खते खूप आता महाग झालेले आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला ॲव्हरेजला फटका बसतो. जर कमी डिस्चार्जचा वापर केला आणि 2 लाईनचा वापर जर केला तर तुम्हाला सांगतो की 2 घंट्यामध्ये आपला पूर्णच्या पूर्ण बेड ओला पण होतो आणि 2 घंटे मोटर चालल्यानंतर आपण जे खतं वगैरे देतो ते त्या बेडमध्येच राहतात, ते पूर्ण खाली जात नाही. पण शेतकरीला हा समजत नाही. पण शेतकऱ्यांना मी तर अशी विनंती करतो की आले पिकासाठी आणि बाकीच्या पिकासाठी पण तासी 2 लिटर 1 लिटरचाच डिस्चार्ज वापर करावा. जास्त जर जाड जमीन असेल तर त्यांनी 1च लिटरचा डिस्चार्ज वापर करावा. हलकी जमीन असेल तर ते 2 लिटर पर्यंत ते वापर करू शकता. आणि तासी
2 लिटरचा डिस्चार्ज 1 लिटरचा डिस्चार्ज वापर केल्याने 100% 20% आपल्या उत्पन्नामध्ये वाढ होते. फक्त शेतकरी हा समजून घेत नाही लवकर. अगदी ही खूप बरोबर मोठी आहे. चूक करतोय. अगदी बरोबर आहे. तुपे साहेब, तुमचं असं मत आहे की 4 लिटरच्या ऐवजी 2 लिटरचं ड्रिपर वापरल्यामुळं आपल्या पिकांच्या मुळांच्या कार्यक्षेत्रामध्येच पाणी आणि अन्न दिलं जातं. त्याचा व्यय होत नाही, अपव्यय होत नाही. आणि तुमचं मत आहे की 1 लिटरचा ड्रिपर किंवा 2 लिटरचा ड्रिपर वापरला तर आपलं उत्पादन आणखीन 20% वाढू शकतं. हा अतिशय महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आपण सांगितला. आणि दुसरी आता- गोष्ट, ज्या शेतकऱ्यांना पाणी कमी आहे तर त्यांचं उत्पन्न येतं कमी पाण्यावर, पण कमी डिस्चार्जचा वापर केल्यानं आपल्याला ॲव्हरेज चांगलं येतं पाणी कमी असल्यानंतर पण. म्हणजे कमी पाणी जर शेतकऱ्याकडे असेल तरी सुद्धा त्यांनी कमी प्रवाहाचा ड्रिपर वापरला तर त्याचा फायदा तुम्ही म्हटला त्याप्रमाणे एका वेळेला जास्त क्षेत्र सिंचनाखाली आणता येतं. म्हणजे जेवढं Yes, क्षेत्र आहे yes. आपलं कारण 2 लिटरचा किंवा 4 लिटरचा ड्रिपर वापरला तर अर्ध क्षेत्र येईल, 1 लिटरचा बरोबर. वापरला तर चौपट क्षेत्र येईल त्याच्या एका वेळेला म्हणजे सिंचनात. 4 एकर एक वन टाइम हा. 4 एकर भिजू शकते. अगदी अगदी फार महत्वाचा फायदा तुम्ही सांगितला. दुसरा प्रश्न असा आहे गायकवाड साहेबांना. गायकवाड साहेब, आता पावसाळ्यामध्ये पाऊस असतो तर त्यावेळेला बऱ्याच वेळेला आपल्याला खतं देणं अवघड होतं. तर त्यावेळेला काय करता तुम्ही नियोजन? कारण आता मे महिन्यामध्ये लागण झाली, परत जून जुलै ऑगस्ट मध्ये पाऊस येतो, त्यावेळेला कसं करता? कसं आहे, खतं देत असताना त्याला ज्या भरी आपण करतो, हा. रुपे साहेबांनी सांगितल्या पद्धतीनं महिन्याला 1 भर ही बर. होणं गरजेचं असतं. हा. पण ज्या ठिकाणी जास्त पाऊस पडतोय किंवा त्या रानामध्ये जास्त पाणी धरून ठेवलं जातं, अशा वेळेला आपण आपल्या शेतातलं पाणी बाजूला काढून देणं, खोलपाट करून साठणार पाणी आहे ते बाजूला काढून देणं गरजेचं असतं. आणि बरोबर. ज्या वेळेला संततधार पाऊस असेल त्यावेळेला खतं न देता ज्या वेळेला तुम्हाला म्हणजे एक आयडियल सिच्युएशन भेटेल त्यावेळेला अगदी कमी वेळात ड्रिपच्या द्वारे तुम्ही वॉटर सोल्युबल खतं दिली पाहिजे. बरोबर. म्हणजे तुमचं मत आहे जेणेकरून- पावसाळ्यामध्ये एक तर जास्त झालेलं पाणी काढून देणं आणि ज्या वेळेला पाऊस नसेल, गॅप मिळेल त्यावेळेला ठिबक मधून खतं देणं हे महत्वाचं आहे. तर माझी तर शेतकरी बंधूंना विनंती अशी राहील की मित्र हे बघा की पावसाळ्यामध्ये आपल्याला पाणी देण्यासाठी ड्रीप नाही चालवलं चालेल, परंतु खतं देण्यासाठी ड्रीप हे चालवलं पाहिजे. ज्याही वेळेला आपल्याला गॅप मिळेल किंवा आपसा असेल त्यावेळेला आपण ठिबक मधून खतं निश्चितपणे देऊ शकतो. आता तुपे साहेब, मला सांगा, पावसाळ्यामध्ये अति पाऊस झाला तर हे बुरशीजन्य रोग असतात ना, त्याचं प्रमाण वाढतं. मग ते हो. वाढू नये म्हणून काय करायला पाहिजे, काय काळजी घ्यायला पाहिजे शेतकऱ्यांनी? सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आणि सर्व अद्रक शेतकऱ्यांना हाच प्रश्न सतावतो की बरोबर. अद्रकला कंदकूच जास्त पाऊस झाल्यानंतर कंदकूच लागते. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे वरचा पाऊस जो पडतो आणि ते पावसाचं पाणी शेतामध्ये तुंबलं साचलं तर तिथे पहिल्या वेळेस लागत नाही, पण दुसऱ्या वेळेस जो दुसरा पाऊस पडतो तिथे 100% सड येते. आणि सड अगदी. आल्यानंतर आपला शेतकऱ्यांचा खर्च खूप होतो आणि रिझल्ट बिलकुल येत नाही. तिसरी महत्वाची गोष्ट की सड आल्यानंतर रासायनिकने सड जात नाही, त्याला जैविकच पर्याय करावा लागतो. महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या जमिनीमध्ये सड येऊ द्यायची नाही. तर त्याचा पहिली गोष्ट काय करायची, ज्यावेळेस आपण जमीन तयार करतो तर ती जमीन पहिले उताराची जमीन करायला पाहिजे. आणि उताराची जमीन केल्यानंतर जे वरतून पाणी खाली वगळत जातं नंतर ते आडवं लाईनला जातं तर ती नाली खोल पाहिजे. तिसरी गोष्ट, शेवटी जो बंधारा असतो त्या बंधाऱ्यापर्यंत 3 फूट आपण अद्रक लागवड करायची नाही, तिकडे ते नाली करायची आणि एक ते 1.5 फुटाची नाली पाहिजे आणि त्या नालीने पाणी निघून जाईल. आणि 3 फूट आपण लागवड करणार नाही, त्याच्यामुळे तिकडपर्यंत जाणार नाही. जर वाहतं पाणी वाहत आहे, वरचा पाऊस वाहत आहे आणि झाडाची मुळी जर त्या नालीला टच झालेली असेल तरी पण 100% सड लागते. एवढं कनेक्शन अवघड आहे. त्याच्यामुळं जास्त पावसामध्ये पाऊस झाल्यानंतर आपलं पाणी बिलकुल जमिनीमध्ये साचलं नाही पाहिजे. याचा अर्थ त्यावेळेस पाण्याचा बुरशी निचरा कमी येते. पटकन झाला पाहिजे. बरोबर आहे. हो, पाण्याचा आणि निचरा दर झाला 15 पाहिजे. दिवसाला पाण्याचा निचरा झाला पाहिजे. दर 15 दिवसाला आपल्याला जैविक बुरशी आपण त्याला सोडले गेले पाहिजे, ट्रायकोड्रामा, सुडोमोनास आणि बॅसिलस. अच्छा. आता दुसरा त्यावेळेस ते प्रश्न काय? बुरशी बरोबर. कंट्रोल होतो. अगदी. म्हणजे एक तर प्रामुख्यानं पाण्याचा निचरा करणं आणि दुसरी गोष्ट तुम्ही म्हटला त्याप्रमाणे जैविक बुरशीचा वापर आपण या ठिकाणी केला पाहिजे, त्याचा फायदा निश्चितपणे होतो. आता गायकवाड साहेब, पुढचा प्रश्न असा आहे आपल्यासाठी
की आता आले पिकामध्ये बऱ्याच वेळेला रोग आणि किडीचा प्रादुर्भाव येतो. तर प्रामुख्यानं कुठले रोग आणि किडी आले पिकामध्ये आढळतात? खरं तर सॉइल बॉर्न डिसिजेस आहेत, त्याच्यामुळं सगळ्यात जास्त तोटा आले पिकाचा, नुकसान जास्त होतं शेतकऱ्याचं. त्याच्यामध्ये कंदकूज असेल, मर असेल, सड असेल, आणि आता असंख्य शेतकऱ्यांना जाणवणारा प्रॉब्लेम तो नेमॅटोडचा आहे. मुळांना होणाऱ्या गाठी आहेत, हे सॉइल बॉर्न डिसिजेस आहेत. आणि वरून पानावरून येणाऱ्या डिसिजेसमध्ये करपा आहे, पुन्हा त्याच्यामध्ये थ्रिप्सचा बऱ्यापैकी अटॅक होत असतो. सगळ्यात महत्त्वाचं आलं लागतो किंवा त्याला सड जी होते त्याच्यामध्ये कंदमाशी हा पण महत्त्वाचा रोल पार पाडत असते. आणि या सर्व रोगाला जैविक आणि रासायनिक एकात्मिक म्हणतो आपण, त्या पद्धतीचं व्यवस्थापन आपण करायला पाहिजे. आणि ते केल्यानंतरच तुमच्या आले पिकामध्ये तुमचं पीक आहे ते रोगापासून दूर ठेवता येईल. आता तुम्ही म्हटला, पण मला एक सांगा, त्याच्यासाठी तुम्ही जैविक जे काय वापरता, म्हणजे साधारणपणे तर जैविक रोगनाशक किंवा कीटकनाशक अशी काय वापरता तुम्ही जैविक? त्याच्यामध्ये साधारणतः ट्रायको कंपल्सरी येतो, ट्रायको सोडो, पुन्हा BVM आम्ही हुमणीसाठी सुद्धा खालून देत असतो, बॅसिलस सबटिलसचा वापर करत असतो. त्याच्यानंतर पिकाची जोमदार वाढ आणि आपल्या जमिनीतील जीवाणूंची संख्या काउंट वाढावा याच्यासाठी जीवामृताचा वापर करत असतो. हे सगळं जैविक मध्ये आलं. आणि त्याचबरोबर काही जे झाडपाल्यांच्या पासून बनवली जाणारी जे काही कीटकनाशक आहेत, उदाहरणार्थ लिंब, करंज यांचे एकत्र ते कुजवून त्याची फवारणी करणे, त्याच्यामुळे सुद्धा रासायनिक कीटकनाशकांचा आणि बुरशीनाशकांचा जो वापर आहे तो कमी होतो. ॲज वेल सगळेच जे रोग आहेत ते जैविकनं कंट्रोल होतील असं नाही, पण आपण ज्या म्हणतो त्या पद्धतीने प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. बरोबर. जर तुम्ही जैविक खतांचा सुरुवातीपासूनच जर वापर केला तर रोग येण्याची शक्यता खूपशी कमी राहते. आणि फवारणीद्वारे तर 8 ते 10 दिवसांना फवारणीद्वारे तुम्ही तुमचे पीक आहे ते रोगापासून मुक्त ठेवू शकता. त्याच्यामध्ये रासायनिक बुरशीनाशक, कीटकनाशक पण वापरू शकता आणि जैविक सुद्धा वापरू शकता. काही ऑर्गॅनिक फर्टिलायझर किंवा ऑर्गॅनिक जे काही इन्सेक्टिसाइड्स आहेत, फंगिसाइड्स आहेत, ते सुद्धा वापरू शकता. आता याच अनुषंगानं तुपे साहेब मला आपल्याला विचारायचं, हे ऑर्गॅनिक स्लरी किंवा ट्रायकोडर्मा जे असतं हे ठिबक सिंचनातून देणं पीक रोगमुक्त ठेवण्याच्या दृष्टिकोनातून फायदेशीर आहे का? आणि ते असेल तर कसं? हो, 100% खूप फायदेशीर आहे. हा, बर, सांगा. खूप तुपे साहेब सांगतील, नंतर गायकवाड हो, साहेब हो. तुम्ही अनुभव सांगा. हा, मी जीवामृतची स्लरी जवळपास 10 वर्षापासून वापर करतो. माझ्याकडं जीवामृत टँक पण आहे आणि ठिबकद्वारे देताना आपल्याला खूप अडचणी येत नाही, इझी दिल्या जातात. आणि माझी जी टँक असल्यामुळं ती सिस्टमॅटिक टँक आहे. डायरेक्ट व्हेंचुरीतून पूर्ण पिकाला जीवामृत आपलं जातं आणि केव्हाही सोडू शकतो मी. आणि ठिबकमुळं ते खूप सोपं जातं. आणि ताशी 2 लिटरचा डिस्चार्ज असल्यामुळं पूर्ण जीवामृत माझं त्या बेडमध्येच राहतं. आणि बेडमध्ये त्या जीवामृतमध्ये पूर्ण बॅक्टेरिया ऍड वगैरे केल्या जातात, त्याच्यामुळे त्याचा काउंट वगैरे भरपूर वाढलेला राहतो आणि त्याच्यामध्ये उत्पन्नामध्ये आपली वाढ होते. म्हणजे ठिबक मधून ऑर्गॅनिक स्लरी सुद्धा आपल्याला देता येते. तुम्ही म्हणता हो, जेव्हा ते देता येतं. आता ठिबक मधून तुम्ही रासायनिक खतं देता, जैविक खतं देता, हे सोडून आपल्याला काही भरणीच्या वेळेला जो डोस द्यावा लागतो तो आपल्याला मातीतून द्यावा लागत असेल, गायकवाड साहेब बरोबर आहे ना? बरोबर आहे. हा, तर मातीतून जो डोस द्यायचा तो भरणीच्या वेळेला तो साधारणपणे किती दिला पाहिजे असं? किती म्हणजे तुमच्या पिकाची गरज, तुमच्या रानाचा प्रकार हा, याच्यावरती तो डिपेंड राहतो. साधारणतः चुनखडीच्या रानामध्ये कॅल्शियमचं प्रमाण जास्त असतं, शक्यतो तसं रान वापरूच नाही आपण. पण ही खतं देत असताना त्याच्यामध्ये नत्रयुक्त खतांचा वापर कमी केला पाहिजे. तर तुमची जमीन हलकी असू द्यात किंवा एकदम भारी असू द्यात, त्याच्यामध्ये नत्रयुक्त खतांचा वापर आहे तो कमी केला पाहिजे. त्याच्यामध्ये फॉस्फरस युक्त आणि पोटॅश युक्त खतांचं प्रमाण
जास्त पाहिजे. साधारणतः आपण डोस देत असताना एकरी, कारण आपण दर महिन्याला किंवा दर 1.5 महिन्याला भर करत असतो, त्यामुळे देताना छोटे छोटे डोस करून, जो एकदम मोठा डोस द्यायचा पण तो छोटे डोस करून आपण म्हणजे त्याच्या वाढीच्या अवस्थेनुसार सदैव पिकांच्या मुळांच्या खत उपलब्ध राहतील आणि आपली वाढ गुंडार होईल. साधारणतः रासायनिक खतांना देत असताना त्याच्यामध्ये आपण DAP, त्याच्यानंतर एमओपी पेक्षा SOP अत्यंत चांगलं, त्याच्यानंतर सल्फर, अशा पद्धतींच्या म्हणजे त्याचे जे बेसिक नीड्स आहेत त्या लक्षात घेऊन आपण या खतांचा वापर करत राहतो. त्याच्यामध्ये निंबोळी पेंडीचा सुद्धा वापर आपण चांगला करतो, ॲज वेल करंजी पेंड, त्यानंतर शेंगदाणा पेंड सुद्धा बारीक कुटून आपण त्याचा वापर करू शकतो. किंवा तुपे साहेबांनी सांगितलं जीवामृताचा जो काही तुमचा टँक आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही एकदम बारीक भुगा करून शेंगदाणा पेंड टाकली तर, आणि ड्रीपच्या माध्यमातून सुती कपड्यानं गाळून जर तुम्ही हे ड्रीपच्या माध्यमातून दिलं तर त्याचे रिझल्ट तुम्हाला झटपट आणि अत्यंत चांगले दिसतात. शिवाय त्याचा काही साईड इफेक्ट किंवा वाईट जो इम्पॅक्ट आपणाला आहे तो अजिबात दिसत नाही. ड्रिपच्या माध्यमातून दिलेल्याचा तर जास्तच फायदा आहे. अच्छा, नक्की नक्की. आता तुपे साहेब मला सांगा की आपण आपल्या शेतीमध्ये आलं घेता, मका घेता, कापूस घेता आणि त्याचं चांगलं उत्पादन सुद्धा घेता. आपण एक अतिशय प्रगतशील चांगले शेतकरी आहात. तर आपण गेल्या अनेक वर्षांपासून हे ठिबक तंत्रज्ञान वापरत आहात, बरोबर आहे? आता हे हो. ठिबक तंत्रज्ञान वापरायला सुरुवात केली, पण सुरुवातीची शेती तर आपली पाटपाण्यावरच असेल ना साहेब? हो कधीतरी हो असेलच पाटपाण्यावर. पाटपाण्यावर होती पाटपाण्यावर पहिले. पाटपाण्यावर तुम्ही ठिबकवर आला आणि आता सगळ्याच बरोबर. पिकाला तुम्ही ठिबक करताय. हो. आता हे करत असताना मला एक म्हणायचं, आजही महाराष्ट्रामध्ये आपले शेतकरी, आपल्याकडे विहिरीखाली क्षेत्र असताना सुद्धा 100% शेतकरी ठिबक वापरत नाही. तो त्यांनी वापरलं पाहिजे असा आपला आग्रह आहे. परंतु तुम्ही ज्या वेळेला पाटपाण्यावरून ठिबकवर आला किंवा नेटाफिम ठिबक वापरायला लागला, आता तर तुमच्या शेती व्यवस्थापनामध्ये काय बदल झाले? तुम्हाला शेतीमध्ये शेवटी कसं आहे माहितीये का, आपल्याला एका एकरातून मला बाबा 10,000 रुपये मिळत होते, आज मला 50,000 रुपये मिळतात. बरोबर. आता काही शेतकरी मला सांगतात की साहेब डबल झालं, तिप्पट झालं. तर तुमचा नक्की अनुभव या बाबतीत काय? महत्वाचा प्रश्न आहे. पहिले पाटपाण्याने आम्ही पाणी देत होतो, तर मका क्षेत्र आहे, मका क्षेत्राला 1 दिवस भरायला 2 दिवस लागत होते, त्याच्यामध्ये लाईट जात होते. आणि ठिबक सिंचन आल्यानंतर मी एका दिवसामध्ये 10 एकर क्षेत्र भिजवू शकतो. ज्यावेळेस पाणी लागेल त्यावेळेस पाणी देऊ शकतो. महत्वाची गोष्ट म्हणजे माझी मजुरी 50% वाचली, 50%च्या वरती पण कमी नाही. कारण की बरोबर. 1 एकर क्षेत्र भिजवायला एक माणूस लागतो, पूर्ण दिवसभर जातो, दुसरा दिवस त्याला जातो. याला फक्त कॉक फिरवला की आपलं पूर्ण भिजवणं सुरू होऊन जातं. आणि माझ्या उत्पन्नामध्ये 50% वाढ झाली. कशामुळे? फक्त ठिबक सिंचनामुळे. अगदी बरोबर. हा, हो. आणि प्रत्येक पिकामध्ये अशे 50%ची जी वाढ झाली आणि मेहनत वाचली, वेळ वाचला आणि उत्पन्नात वाढ झाल्यानंतर आपल्याला 2 पैसे जास्त मिळायला लागले केवळ ठिबक सिंचनामुळे. आजही काही शेतकरी भरपूर प्रमाणात आहे की त्यांच्याकडे पाणी भरपूर असतात, ते दांडाने पाणी देणार, मोकळं पाणी देणार. त्या मोकळ्या पाण्याने येण्याने बुरशी पण वाढते, पाणी साचल्याने बुरशी तयार होते, म्हणजे आपली जमीन खराब होत जाते. आणि आपल्याला ठिबकद्वारे ज्या पिकाला कोणतं खत लागतं ते आपण 1 घंट्यामध्ये आपण ते पूर्ण त्या पिकाला देऊ शकतो आणि ते प्रत्येक झाडाच्या मुळापर्यंत ते ठिबकद्वारे ते पोहोचू शकतं. त्याच्यामुळे पण आपलं ॲव्हरेज वाढलं. बरोबर. अगदी तुपे साहेब, माझं असं म्हणणं आहे, म्हणजे थोडक्यात सांगायचं तर जमिनीची सुपीकता आणि उत्पादन क्षमता कायमस्वरूपी टिकवून ठेवून, मग आला असेल, मका असेल, कुठलंही पीक असेल, या पिकांचं शाश्वत स्वरूपामध्ये विक्रमी उत्पादन घ्यायचं असेल तर ठिबक सिंचनाशिवाय शेतकऱ्यांना आता पर्याय नाही. हे मात्र खरं आहे. ठिबक सिंचन आणि तासी 1 लिटर किंवा 2 लिटरचा डिस्चार्ज. आपण जर नक्की. 4 लिटरचा डिस्चार्ज वापरला तर आपल्याला ॲव्हरेज कमीच येणार. अगदी बरोबर. आता शेतकरी बंधूंनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. मी ठिबकचा वापर, पण तुपे साहेबांनी सांगितलं कमी प्रवाहाचा ड्रिपर वापरला तरच फायदा मिळणार आहे. म्हणजे ठिबक करायचं आणि 4 लिटरचा ड्रिपर वापरायचा, शेतकऱ्याचं नुकसान होणार आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेतली. आता पुढचा प्रश्न असा आहे गायकवाड साहेबांसाठी. आता गायकवाड साहेब, गेल्या तुम्ही म्हटला की 10-15 वर्षापासून आपण ठिबक वापरताय, नेटापिमचं वापरताय. आता आपलं आलं पिकाचं अर्थशास्त्र, हा प्रश्न मी तुम्हालाही विचारेन
आणि तुपे साहेबांनाही विचारेन, कारण तुपे साहेबांनी अतिशय विक्रमी उत्पादन 412 क्विंटलचं उत्पादन घेतलं 1 एकरामध्ये त्यांनी. आता तुम्ही म्हणता आता 20 ते 25 टन तर तुम्ही उत्पादन घेता. आता माझं मत आहे, याचा अर्थशास्त्र थोडक्यात जरा आमच्या शेतकऱ्यांना सांगा, तुमचं स्वतःचं अर्थशास्त्र. साधारणतः आलेखामध्ये जे त्याचं वार्षिक उलाढाल आहे किंवा त्याचा जो खर्च आहे तो साधारणतः आल्याचं बियाणं तुम्हाला काय दरानं उपलब्ध होत आहे याच्यावरती तो कमी जास्त होत असतो. आल्याचा बियाण्याचा दर हा त्याच्यामध्ये महत्वाचा रोल पार पाडत असतो. बाकीचे पूर्व मशागतीपासून शेवटपर्यंत इतरांना सगळ्यांना लागणारा खर्च हा साधारणतः सारखाच असतो. त्याच्यामध्ये आल्याचं बियाणं, पूर्व मशागत, शेणखत आणि वर्षभर त्याचं बांगलन असेल किंवा फवारणी असतील किंवा ड्रिपचं शेड्यूल असेल, भरीची खतं असतील, शिवाय आंतर मशागतीची कामं असतील, ह्या सगळ्यांचा हिशोब साधारणतः धरला तर आमच्या भागामध्ये प्रति शेतकरी प्रति एकर साधारणतः 2.5 ते 3 लाख रुपये खर्च करत असतो. आणि जर आल्याचं उत्पन्न साधारणतः तुम्हाला एक 15 टन भेटलं आणि एक 20,000 रुपये दर जर राहिला त्याला, तर साधारणतः एक 6 लाख रुपये होतात त्याचे. 3 लाख तुमचा खर्च जाऊन उरलेले 3 लाख तुम्हाला मिळू शकतात. हे आल्याचं उत्पन्न आहे. प्रति शेतकरी वेगळं असू शकतं. कुणाचं साधारणतः 12.5 टन पण येऊ शकतं, कुणाचं 15 टन येऊ शकतं, कुणाचं 20 टन येऊ शकतं. आणि आल्याचं उत्पन्न आहे ते तुम्ही तुमच्या अद्रकची म्हणजे काढणी कधी करता याच्यावरती डिपेंड राहतं. लागणीला म्हणजे 7 महिन्यानंतर तुम्ही ते कधीही काढू शकता आणि सुरुवातीला लागणीच्या अवस्थेमध्ये त्याचं उत्पन्न कमी राहतं. पण हा जर तुम्ही खोडवा ठेवला साधारणतः मेन तर जे नवीन आल्याची उगवण होते, जे जुनं लावलेलं आलं सुप्तावस्थेत जातं आणि सुप्तावस्थेतून पुन्हा जेव्हा त्याची उगवण होते तेव्हापासून त्याचा खोडवा चालू होतो. एक 2-3 महिने व्यवस्थितपणे तुम्ही तुमचा खोडवा सांभाळा, ड्रिपचं शेड्यूल चालू ठेवलं तर तुमचं उत्पन्न आहे ते 3 ते 4 महिन्यात खोडव्याचं दुप्पट होण्याची पण शक्यता असते. आणि त्यावेळेला तुमचं जे आर्थिक गणित आहे ते जे लागणीला तुम्ही जे अद्रक काढताय त्याच्यापेक्षा ते दुप्पट होऊ शकतं. म्हणजे जे तुमचं 6 लाख आहे ते 10 लाख पण होऊ शकतं खोडव्याला. फक्त हा दरामध्ये जे काही चढ उतार आहे ते आपल्याला योग्य वेळी समजले पाहिजेत आणि त्याच्यावरती त्याचं गणित साधारणतः अवलंबून राहतं. पण सरासरी खर्च बरोबर आहे 3 लाखाच्या आसपास. येस. याचा अर्थ गायकवाड साहेब तुमचं असं मत आहे, खर्च साधारणपणे 3 लाख होतो आणि बऱ्यापैकी दर मिळाला आणि 20 टन 15-20 टनाचं जरी उत्पादन मिळालं तरी शेतकऱ्याला 6 लाख रुपये मिळतात. 6 लाखातून 3 लाख वजा गेले तरी 3 लाख रुपये एकरी निव्वळ नफा होतो. याच्यापेक्षाही पुढे जाऊन जर खोडवा ठेवला तरी उत्पादन कदाचित दुप्पट होऊ शकतं आणि नफा सुद्धा साधारणपणे दुप्पट ते तिप्पट सुद्धा होऊ शकतो. परंतु एक गोष्ट आहे, आपण सरासरीने जर विचार केला, मध्यम विचार जर केला तर आपल्याला 1 रुपया खर्च केला तर आपल्याला 2 रुपये मिळू शकतात. ही परिस्थिती आल्यामध्ये दिसते. बरोबर. तुपे साहेब तुमचा अनुभव काय मला सांगा जरा, आल्याचं तुमचं कसं काय अर्थशास्त्र? तुपे साहेब तुम्ही म्यूट वरती आहात. तुपे साहेब म्यूट वरती आहात तुम्ही. हा बोला. आल्याचं उत्पन्न माझं यशोगाथा सांगतो माझी. पहिले जमीन दोन वेळेस नांगरणी करणे, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये. ती जमीन आपली ढाळी करून घेतो मी, म्हणजे आधीच तिची उतरती ढाळी असली पाहिजे, म्हणजे पाणी तुंबणार नाही ही काळजी घेतो महत्वाची. शेणखत एकरी 6 ते 7 ट्रॉली, 5 ते 6 टन कोंबडी खत मी वापर करतो आणि हे पूर्ण जमिनीमध्ये पसरून परत रोटर मारून आणि नॉर्मल बेड तयार करतो. बेड तयार झाल्यानंतर 2 ड्रीप लाईन आतरतो. नेटाफिमची मी तुफान ड्रीप लाईन यूज केलेली आहे, तशी 2 लिटरची. जमीन 2 दिवस ओली केल्यानंतर आपण ज्यावेळेस सरीला लागवड करतो तर बैलाच्या सहाय्याने सरी काढून जमिनीच्या खाली याची लागण करतो आणि पहिली सरी काढल्यानंतर तिथं मी रासायनिक खताचा डोस देतो. पहिला रासायनिक खताचा डोस दिल्यानंतर
सरीवरती अद्रक ही 6 इंचावर लागवड केल्या जाते आणि 2 ओळीचं अंतर ही 10 इंचाचं असतं. ती अद्रक लागवड झाल्या झाल्या लगेच त्याला मी ड्रीप परत क्लिअर करून लगेच 2 घंटे त्याला मी पाणी देतो. ते पाणी दिल्यानंतर मग आपली सगळ्यात महत्वाची पॉइंट आहे हा. नंतर 1 दिवस आड माझे मी त्याला पाणी देतो. खताचं व्यवस्थापन, रासायनिक खत, विद्रव्य खतं आणि महत्वाची गोष्ट म्हणजे जैविक ट्रायको, सुडो, बॅसिलस हे महत्वाचं. निमेटोड, पॅसिलोमायसिस, मायक्रोरायझा, NPK जीवाणू हे मी दर महिन्याला 1 महिना मी जीवामृत चालवतो आणि 1 महिना मी रासायनिक चालवतो. म्हणजे रासायनिक आपण दिलेलं जे राहतं तर ते उचलण्यासाठी जीवामृत तयार करून त्याच्यामध्ये जीवामृत तयार झाल्यानंतर पूर्ण बॅक्टेरिया त्याच्यामध्ये टाकून रात्री बॅक्टेरिया टाकल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला सोडायचं असतं. तर त्यावेळेस मी ते जीवामृत पूर्ण पिकाला सोडतो. ते पिकाला सोडल्यानंतर परत त्या टाकीमध्ये जो चोथा राहतो त्या चोथ्यामध्ये परत पाणी टाकून, गूळ टाकून परत ते 2 दिवस ठेवायचं. तेवढ्याच पद्धतीचं ताकदीचं जीवामृत आपलं परत तयार होतं. आणि हे बाहेरून जीवाणू का घेतो की आपल्याला जसं दुधाचं दही करायचं तर आपल्याला इर्जन लागतं, तसं इर्जन म्हणून मी त्या बॅक्टेरिया घेतो. तर बरोबर. त्या बॅक्टेरिया आपण चांगल्या कंपनीच्या निवडायला पाहिजे. म्हणजे त्या कंपनीचा काउंट, ती कंपनी व्यवस्थित तो अभ्यास करून, कारण की मार्केटमध्ये भरपूर प्रमाणामध्ये डुप्लिकेट कंपनीच्या पण बॅक्टेरिया यूज करतात. कारण की शेतकऱ्यालाच कोणी फसवतं आणि शेतकऱ्यावरतीच कोणी लाल होतंय, पैसा कमवतंय आणि ही स्ट्रॅटेजी झालेली आहे जवळपास. त्याच्यामुळे चांगल्या कंपनीचा शेतकऱ्यांनी बॅक्टेरिया वापर करायला पाहिजे. जसे मी IPL कंपनीच्या बॅक्टेरियाचा वापर करतो आणि त्यांचा रिझल्ट पण चांगला आहे. कारण की मी ते आज वापर करत नाही, मी 10 वर्षापासून वापर करतो. त्याच्यामुळे पण माझ्या उत्पन्नामध्ये 100% वाढ होते. आणि 2 लाईन एका बेडवरती 2 लाईन माझ्या असल्यामुळं ते जीवाणू मी तिथंच सोडल्या जातात. आणि ही मी दररोज प्लॉटवरती जातो, ती पाहणी करतो. आपण प्लॉटवरती गेलो तर आपल्या सोबत ते पीक बोलतं. ते आपल्याला समजत नाही, पण आपण दररोज जर तिथं गेलो तर ते आपल्याला कळतंय की आपल्याला पिकाला काय पाहिजे, काय नाही पाहिजे. तिसरी महत्वाची भर की अद्रकला लागवड करून 1.5 महिना झाल्यानंतर निमेटोडचं औषध दर महिन्याला सोडावं लागतं. 1.5 महिन्याचे अद्रक झाल्यानंतर दर महिन्याला मातीची भर द्यावं लागते. ज्यावेळेस थोडी थोडी मातीची भर दिले, कारण की अद्रक ही खाली लावल्या जाते आणि अद्रक ही वरती वरती वाढत आपली जाते. मग ज्यावेळेस आपण दर महिन्याला थोडी थोडी भर देतो तर आपला खडा उंच उंच वाढत जातो आणि ॲव्हरेज येतं. त्याच्यामध्ये ॲव्हरेजमध्ये आपल्याला फायदा होतो. तिसरी गोष्ट, सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये सगळ्यात जास्त अद्रकला पाणी लागतं. तर त्यावेळेस भरपूर पाणी द्यायचं, कारण की टेम्परेचरचं प्रमाण भरपूर असतं आणि तिथं अद्रकची स्ट्रॉंग ग्रोथ व्हायला सुरुवात होते आणि तिथं खडा आपला बनतो. बरोबर. ते बनल्यानंतर ज्यावेळेस थंडी सुरू होते तर त्यावेळेस समजा त्यावेळेस फक्त पोटॅशयुक्तच खतं आम्ही देतो. बरोबर. मायक्रोरायझा जवळपास 1.5 ते 2 महिन्याला मायक्रोरायझा जीवामृत सोबत तो पण दिला जातो. आणि माझी अद्रक मी सरासरी बेण्यावरतीच माझी अद्रक जाते, विक्री होते. त्याच्यामुळे मला 2 पैसे शिल्लक भेटतात. आणि 15 महिन्याची अद्रक मी माझी 400-450 क्विंटल निघाली होती, कारण की ती खोडवा पद्धतीने झालेली होती. आणि इतकी सुंदर आलेली होती ती, कारण की का सुंदर आली की मी त्याच्यामध्ये जैविकचा वापर भरपूर प्रमाणात केलेला होता. कोंबडी खताचा वापर केलेला होता, शेणखताचा वापर केलेला होता. आणि माझ्या जमिनीचं कार्बन मी शेणखत, कोंबडी खत हे वापरल्यामुळे कार्बन माझं भरपूर वाढलेलं होतं जमिनीचं. त्याच्यामुळे माझा तो एक फायदा झाला. अशी माझी अद्रकची माहिती आहे. अतिशय चांगली माहिती आहे तुपे साहेब. तुम्ही जी सक्सेस स्टोरी क्रिएट केली, माझं मत आहे की 450 क्विंटल पर्यंत तुम्ही उत्पादन पण खोडवा घेऊन तुम्ही काढलेला आहे. हा, खोडव्याची चांगला आहे. खोडव्याची हो, हा. चांगला आहे. आता माझा दोघाही शेतकऱ्यांना प्रश्न आहे. पहिलं म्हणजे गायकवाड साहेब उत्तर देतील. गायकवाड साहेब, आता हे नेटाफिमचं ठिबक तुम्ही वापरताय, तर नेटाफिमची तुम्ही गेल्या 15 वर्षापासून असोसिएटेड आहात. नेटाफिम ठिबक बद्दलचा तुमचा अनुभव काय हो? म्हणजे ठिबकच्या प्रॉडक्ट बद्दल असेल, सर्व्हिस बद्दल असेल, आमचे डीलर काम करतात त्यांच्याबद्दल असेल, किंवा आमचे अॅग्रॉनॉमिस्ट तुम्हाला मदत करतात, हे तुमचा साधारण अनुभव आणि खरा खरा सांगा शेतकऱ्यांना. माझं मत आहे की आम्ही सुधारणा करण्यासाठीच या अनुभवाची आमची अपेक्षा आहे. गेले 15 मध्ये
तर जेव्हा गायकवाड साहेब तुमचा आवाज जरा ब्रेक होतोय. हा, तुमचा आवाज ब्रेक होतोय जरा. तर नेटचं जरा बघा. तोपर्यंत तुपे साहेब तुम्ही या प्रश्नाचं उत्तर द्या. गायकवाड साहेबांना आपण नंतर विचारू. बर, नेटाफिमच्या संदर्भामध्ये नेटाफिम ही ब्रँड कंपनी आहे, इस्रायलची कंपनी आहे, सगळ्यात जुनी कंपनी आहे. नेटाफिम पासून सुरुवात झालेली आहे आणि मी NPK जमिनीला पाणी किती लागतं, काय लागतं हे नेटाफिमच्या चर्चासत्रातून जे इंजिनियर आहेत त्यांनी आम्हाला त्या समजून सांगितलं आणि मी नेटाफिमचा मला खूप आवडायला लागली. दुसरी गोष्ट, मी पहिले ठिबक वापरायचो, हा. तर ते ठिबक पाणी कमी जास्त प्रमाणामध्ये द्यायचं आणि आपलं पीक पण कमी जास्त खालीवर ते असायचं. नंतर मला नेटाफिमची माहिती मिळाली. मी कन्नडला गेलतो, तर तिथं मी बघितलं, चर्चासत्र बघितलं, नेटाफिमची क्वालिटी बघितली, त्या शेतकऱ्यांसाठी माहिती घेतली आणि मग मी नेटाफिमचा ठिबक घेतला. मग आपल्याला तासी किती लिटरचा वापर करायचा, काय वापर करायचा, मग ते साहेबांनी त्या गोष्टी समजून सांगून मी ड्रिप लाईन डिस्चार्ज कमी केला, त्याच्यात मला फायदा झाला. तिसरी महत्वाची गोष्ट की दुसरे शेतकरी दुसऱ्या कंपनीचे वापरतात, 2,000 बंडल भेटतं, 3,000 बंडल भेटतं आणि ते एकच वर्ष टिकतं. तिसरी गोष्ट, ते 4 लिटर 5 लिटर 6 लिटरचं अवरेज लागतं. शेतकरी म्हणतो नाही पाणी तर असं फास्ट एका घंट्यात ओलं झालं पाहिजे. मग ते शेतकऱ्याला त्या गोष्टी कळत नाही. आपण शेतकऱ्यांना सांगितल्यानंतर ते आता काही शेतकरी बरेचसे माझ्या ग्रुपमध्ये आहे, ते पण आता नेटाफिमचा वापर करताय आणि नेटाफिम ही कंपनी खरंच चांगली आहे. कारण की जे ड्रिपर एकदा लावलं तर ते निघत नाही. जेंडर पण आपण लावलं तर किती पण ओढलं तर ते निघत नाही. आणि त्याच्यामध्ये एरी, स्ट्रीमलाईन, तुफान हे खूप छान प्रकारचं ड्रिप लाईन आहे नेटाफिमच. आणि माझ्याकडे जे सिस्टीम मी बसवलेली आहे, नेटाफिमचे कॉक वगैरे आहे, ते एकदम स्लो आणि लूज आणि व्यवस्थित हँडल करायला सोपे जातात आणि ते खराब होत नाही. 10-10 वर्ष होऊन गेले तर अजून पण त्याला एकदम व्यवस्थित आहे. कारण की एकदा जर पाईपलाईन फुटली वगैरे किंवा एखादा तुटफूट झाली तर ते जोडणं एवढं सोपं नाहीये, खूप हार्ड काम आहे. आणि नेटाफिम कंपनीचे साहेब लोक वेळोवेळी येतात. ज्यावेळेसही फोन केला तर त्यावेळेस 2 दिवसामध्ये ते आमच्यापर्यंत हजर होतात आणि काही प्रॉब्लेम आला तर ते फोन करून विचारत राहतात की सर काही प्रॉब्लेम आहे का, काही रिक्वायरमेंट आहे का, तुम्हाला सामान कोणतं भेटतं का नाही भेटतं, ते पण विचारपूस करतात आणि आम्हाला तालुक्यामध्ये मटेरियल वगैरे सगळं व्यवस्थित मिळते. चांगली गोष्ट आहे. तुमचा अनुभव अतिशय चांगला आहे आणि निश्चितपणे याच्यामध्ये सुद्धा आणखीन चांगला म्हणजे तुम्हाला सर्व्हिस देण्याचा आमच्याकडून प्रयत्न राहील. गायकवाड साहेब, तुमचं काय मत आहे या बाबतीमध्ये? सुरुवातीच्या टप्प्यामध्ये म्हणजे 2004-5 मध्ये मी जैन इरिगेशनचं ड्रिप घेतलं होतं. बर. पण साधारणतः 2010 मध्ये तुमचे नेटाफिमचे डीलर माझ्या संपर्कात आले बर. आणि त्याच्यानंतर आज तागायत मी दुसरं कुठलंही घेतलेलं नाही. बर. याच्यामध्येच तुमची महानता आली. बरोबर आहे ना देशमुख साहेब? नाही, बरोबर आहे. तुम्ही एकदा इकडे नेटाफिमकडे आला तर नेटाफिम कडून तुम्हाला दुसरीकडे जायची गरज वाटली नाही, हा महत्वाचा भाग नाही. कारण त्याची जे रिझल्ट आहे, त्याची सर्व्हिस आहे, त्याचं इम्प्लिमेंटेशन आहे, म्हणजे ह्या सर्व बाबी आहेत. सुरुवातीला तुम्ही येता, सर्वे करता, तुम्हाला कुठला आयडियल आहे हे सुचवता, जमिनीचा उतार किती आहे ते पाहता, त्या अनुषंगाने तुम्हाला PC लॅटर लागेल, एरीज लागेल किंवा नॉन ISI मध्ये करायचं असेल तर तुम्हाला तुफान कसं चालू शकतं, अकॉर्डिंग टू बजेट, या सगळ्या बाबी तुमच्याकडं तयार आहेत. आणि महत्वाचा, तुमचा एम्प्लॉई, तुमचा रिप्रेझेंटेटिव्ह तिथे येऊन या सगळ्या गोष्टी करत असतो. त्यामुळं जे आपल्याला हवं ते सगळं जर तुमच्याकडे मिळत असेल आणि ड्रीप सुद्धा चांगल्या पद्धतीचा असून डिस्चार्ज एकसारखा मिळत असेल तर दुसऱ्या कुठल्या कंपनीकडे जाण्यात काही अर्थ नाही असं मला वाटतंय. आणि एक महत्वाचा अनुभव मी शेअर करतो. जरी आज माझ्याकडे 50 एकर क्षेत्र असेल तरी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये पाण्याच्या उपलब्धतेनुसार मी 15 एकर क्षेत्र लागवडीखाली आणू शकत होतो. बाकीचं होतं ते सगळं जिरायत होतं. जसं मी ड्रिप केलंय तसं हे 50च्या 50 एकर क्षेत्र माहिती दिसते. ॲज मी 10 ते 15 एकर क्षेत्र खंडान केले. म्हणजे मी आता साधारणतः 60 ते 65 एकर क्षेत्र
निव्वळ तुमच्या नेटाफेमच्या ड्रीप खाली आहे आणि ते यूज करतोय सगळं लागवड खाली आहे, सगळं बघायचंय. आणि अरे वा. हे निव्वळ ड्रीप मुळे शक्य झालं. नक्की नक्की गायकवाड खरं तर साहेब आम्हाला मनापासून तुमच्या कंपनीला धन्यवाद देऊ इच्छितो की त्याला एक चांगला मार्ग तुमच्या रूपाने भेटला आणि आज माझी पूर्ण शेती आहे ती बहरली. चांगला आहे, खूपच चांगलं तुम्ही माहिती सांगितली. मला एक गोष्ट आवडली की 15 एकर तुमचं क्षेत्र फक्त बागायती होतं, ते आज 50 एकर झालं. तेवढ्याच पाण्यामध्ये अजून 15 एकर तुम्ही खंडाणी करताय आणि ही सगळी जादू आहे ती ठिबकनं झाली, नेटाफिम ठिबकणी झाली. तर मला असं वाटतंय की आज तुपे साहेब आणि गायकवाड साहेब या कार्यक्रमामध्ये सामील झाले. अतिशय चांगली मन मोकळी. खरं पाहायला गेलं तर शास्त्रज्ञ म्हणून, कंपनीचे प्रतिनिधी, कंपनीचे तज्ज्ञ म्हणून आम्ही चांगलं भाषणं देतच असतो, पण तुम्ही मंडळी ज्या वेळेला प्रत्यक्ष वापरता, प्रत्यक्ष तुमच्या शेतीमधले अनुभव, शेवटी शेती ही गोष्ट अशी आहे ही केल्याशिवाय कळत नाही. सांगणं सोपं आहे, करणं फार अवघड आहे हे आपल्याला माहिती आहे आणि तुम्ही प्रत्यक्ष यामध्ये सहभागी झाला. मी आता संदीप जगताप यांना विनंती करेन, संदीप जर काही प्रश्न आपले चॅटमध्ये असतील किंवा काही शेतकऱ्यांना प्रत्यक्ष विचारायचे असतील तर तुपे साहेब आणि गायकवाड साहेब त्याची उत्तरे देतील. संदीप. हो सर, काही प्रश्न आलेले आहेत. मी एक एक प्रश्न वाचून दाखवतो, हा. त्यानुसार मग उत्तरे द्यावीत असं इच्छा आहे. पहिला प्रश्न असा आला होता की आल्यासाठी बाजारपेठ चांगली कोणती, म्हणजे चांगला रेट कुठल्या बाजारपेठेमध्ये भेटतो, असा एक प्रश्न आहे. ओके, या प्रश्नाचं उत्तर तुपे साहेब तुम्ही सांगा, गायकवाड साहेब तुम्ही सांगा, तुम्हाला तुमचा अनुभव जो आहे त्याप्रमाणे. येस. सर प्रश्न परत सांगा. प्रश्न असा आहे की आल्याच्या विक्रीसाठी चांगली बाजारपेठ कुठली, कोणती आहे? आल्याच्या विक्रीसाठी चांगली बाजारपेठ आपल्या आता आम्ही संभाजीनगरहून इकडं विदर्भ जवळ असल्यामुळं अमरावती, अकोला आणि नागपूर ही बाजारपेठ चांगली आहे. आणि आमच्याकडे व्यापारी भरपूर प्रमाणात असल्यामुळे ते पूर्ण भारतामध्ये पाठवतात. तर आपल्या अद्रक कुठे आणि आपल्याला विक्री कुठं करायची, आपल्याला जे जवळचं मार्केट त्यानुसार आपण विक्री करू शकतो. गायकवाड साहेब तुम्ही जसे कुठे आग्रा पाठवता? वगैरे तिकडे पण जातात, ते व्यापारी घेतात. ओके. दुसरा प्रश्न असा आहे की डबल ड्रिप लाईनचं तुम्ही सजेशन दिलं किंवा सांगितलं, तर त्याचा पिकाला कसा फायदा होतो की याचा का खर्च वाढवायचा, दोन ड्रिप लाईनचा काय खर्च वाढवायचा, असा एक प्रश्न. गायकवाड साहेब प्रश्न असा आहे म्हणजे आता की ते म्हणतात डबल ड्रिप लाईन टाकायची, खर्च कशाला वाढवायचा, एका लाईनवर नाही का काम भागत, असं शेतकऱ्याचं मत आहे. तुमचा काय अनुभव? साधारणतः आपण जे आल्याची लागवड आहे, अद्रकची लागवड आहे, ते मे जून मध्ये करत असतो. त्यावेळेला टेम्परेचर जास्त असतं. तुम्ही जर सिंगल ड्रिप लाईन टाकली तर त्याला जी पाण्याची आवश्यकता सुरुवातीच्या टप्प्यामध्ये असते ती जास्त असते आणि शिवाय उष्णता जास्त असते आणि तुम्ही जे पाणी देता त्यामुळं जमिनीमध्ये आल्याची लागवड केल्यानंतर त्या अद्रकीवरती अनिष्ट परिणाम होऊ शकतो. म्हणजे त्याच्यामध्ये साधारणतः आलं कुजणं किंवा त्याची मर व्हायला लागणं किंवा ते नासणं, पाणी आणि उष्णता यांचं मेंटेन न झाल्यामुळं, समतोल न साधला गेल्यामुळं सुरुवातीच्या टप्प्यामध्ये या गोष्टी होत राहतात. त्यासाठी जर तुम्ही सुरुवातीच्याच टप्प्यामध्ये जर तुम्ही मे मध्ये लागवड करणार असाल आणि डबल लाईन टाकली, तुम्ही 2 लॅटर टाकल्या, तर सगळ्यात महत्वाचं तुमची उष्णता मेंटेन होते, रान लवकर तुमचं ओलिताखाली येतं आणि जे इव्हॅपोरेशन आहे, पाणी दिल्यामुळं जमिनीतून उष्णतेचं जे बाष्पीभवन होणार आहे त्यामुळं तुमच्या अद्रक पिकाला जे रोग अटॅच होतात ते होणार नाहीत किंवा ते नासणं किंवा असं बिलबिलीत होणं ते होणार नाही. यासाठी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये डबल लाईन असणं गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये नंतरच्या टप्प्यामध्ये तुम्ही जे 4 तास पाणी देणार आहात किंवा तुमच्या पिकाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये त्याला जर पाण्याची आवश्यकता जास्त असेल, अशा वेळेला डबल ड्रिप लाईन असेल आणि ती जर तुम्ही वापरली तर खूप कमी वेळामध्ये तुम्हाला तुमच्या पिकाला असलेल्या पाण्याची आवश्यकता तुम्ही कमी वेळामध्ये मेंटेन करू शकता. शिवाय तुम्ही जी खतं देताय
ती त्याच्या मुळाच्या कक्षेतच जातात ना, त्यामुळे वेस्ट होण्याचं प्रमाण अत्यंत कमी. आणि जे पाणी डबल लाईन तुम्ही देताय त्याच्यामुळं तुमच्या उत्पन्नामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीची वाढ दिसून आली आहे. सुरुवातीला आम्ही एका लाईनवर करून पाहिलं, पण ती जून मध्ये लागण असायची आणि त्याचा आउटपुट डबल लाईन टाकल्यानंतरचा मिळणारा आउटपुट याच्यामध्ये खूपसा फरक आहे. उत्पन्नामध्ये प्रचंड वाढ झालेली. जे पहिलं 15 क्विंटल 20 क्विंटल किंवा 25 क्विंटल पर्यंत येत होतं, त्याच्यामध्ये आता नक्कीच डबल लाईन टाकल्यामुळं वाढ झालेली आहे. आणि हा चांगला अनुभव आहे आमच्या शेतकऱ्यांच्यासाठी. नक्कीच नक्कीच. संदीप यांचं असं म्हणणं आहे की डबल ड्रिपामुळे दोन्ही बाजूला पाणी आणि खतं दिली गेली, रोग आणि किडीचा प्रॉब्लेम कमी झाला आणि उत्पादनामध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. पुढचा प्रश्न घ्या. पुढचा प्रश्न असा आहे, तुषार डेरे साहेबांनी विचारलाय की जीवामृत वापरताना कचरा येऊ शकतो, तर ठिबकमध्ये किंवा ड्रिपरमध्ये कचरा अडकू नये यासाठी तुम्ही कसे नियोजन करता? आणि त्यांचा आणखी तसाच प्रश्न आहे की जीवामृत सारखं वर्मी वॉश सुद्धा आपण वापरू शकतो का ठिबक मार्फत? तुपे साहेब, प्रश्न असा आहे की जीवामृत वापरायचं असेल तर त्याच्यामुळे ठिबक वरती काही परिणाम होतो का, म्हणजे त्याच्यामध्ये कचरा वगैरे जातो का, पहिला प्रश्न. हो, आणि समजलं दुसरं, समजलं. जसं तुम्ही दुसरं जीवामृतच्या सारखं तुम्हाला वर्मी वॉश वापरता येईल का? येस. हो, वर्मी वॉश वापरू शकतो, पण ते वर्मी वॉश गाळून घ्यावं लागेल आपल्याला चाळणीच्या साहाय्याने. आणि जीवामृत सोडण्यासाठी आता जी टँक वगैरे आहे तर ते फिल्टर टँक भेटतात, जसे नेटाबीमच्या सँड फिल्टर वगैरे असतात त्या टाईपचे ते पण सँड फिल्टर त्याला जोडलेले असतात. आणि ते स्वच्छ होऊन आपण एका ड्रममध्ये ते वेगळं केल्या जातात. आपल्याला पूर्ण ते आणखीन जीवामृत स्वच्छ करण्यासाठी आपण त्या ड्रमला एक साडीचं फडकं पण आपण त्याला बांधू शकतो आणि ती नळी त्याच्यावरती सोडू शकतो. म्हणजे आपलं पूर्ण स्वच्छ जीवामृत आपल्याला जाईल, म्हणजे कचरा वगैरे बिलकुल जात नाही. सँड फिल्टर असल्यामुळं कचरा जात नाही, अडकून राहतो तो, आणि ते लगेच आपल्याला क्लीन पण केलं जातं ते. आणि आपल्याला ते ओपन असल्यामुळे ते समजते की कचरा आहे का नाही आहे, म्हणजे आपल्या ड्रिप लाईन वगैरे खराब होत नाही. अच्छा, विक्रांतांचा त्यांचा पुढचा प्रश्न असा आहे की प्रथमच ते आले लागवडीचा विचार करतायत, तर गुणवत्तापूर्ण बियाणं कुठे मिळू शकतं मला आणि काय दरात मिळू शकतं? सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की गुणवत्तापूर्ण बियाणं घ्यायचं तर तो प्लॉट सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये शेतकऱ्यांनी बघावा. त्या प्लॉटमध्ये कंदकुज नसायला पाहिजे, आणि एखादा जो खडा कंद काढून बघितला तर त्या कंदाला निमेटोड नसायला पाहिजे. ते बेणं अगदी योग्य. मार्च मध्ये बियाणं बघणे हे अयोग्य आहे, आणि त्यांनी ते घेऊ पण नाही. जो प्लॉट बघितला तिथलेच बियाणं घेणे. वाटल्यास 2 पैसे शिल्लक दिले तर चालतील, पण बघितलेलाच प्लॉट मधलं बियाणं चॉईस करणे. ओके. रामेश्वर गुगेंचा एक प्रश्न असा आहे की लागवडीच्या वेळी अद्रकचा खडा आडवा लावता की उभा लावता, कसा लावला जातो? गायकवाड साहेब, तुम्ही सांगा प्रश्नाचं उत्तर. साधारणतः आले लागवड करताना दोन्ही पद्धतीने केली जाते. आडवी कंद आहे तो आडवा पण ठेवला जातो, काही ठिकाणी तो कंद उभा पण ठेवला जातो. जरी तुम्ही आडवा किंवा उभा त्याची लागवड केलेली असली तरी सुद्धा त्याची ज्या वेळेला वाढ होते त्यावेळेला साधारणतः वरच्या बाजूलाच त्याची वाढ होत जाते. त्यामुळे तुम्ही त्याच्यावरती जितकी माती टाकाल तितके वरच्या बाजूला त्याची वाढ होत जाईल. दोन्ही बाजूने लावला तरी त्याचा काही तोटा नाही. दोन्ही बाजूने लावू शकता, म्हणजे आडवा आणि उभी अशी लागण करू शकता. पुढचा असा प्रश्न असा आहे की अद्रकची रोपं नर्सरीमध्ये तयार करणं शक्य आहे का, किंवा रोपं नर्सरीमधून मिळतात का? त्याचा प्रयोग केलेला होता बरं का आम्ही. साधारणतः अद्रक पिकाचे एक 4000 रोपं लावून पाहिली, पण साधारणतः आल्याचा कंद जो आपण लागवड करतो तो साधारणतः ते 40 ग्रॅम पर्यंत त्या कंदाचं वजन असतं, जो आपण प्रत्यक्षात लावतो तो. पण ज्या वेळेला तुम्ही त्याचं रोप तयार करून लावतो त्यावेळेला त्या कंदाचं वजन, हे जी काही भाग आपण ट्रेमध्ये तयार करत असतो त्याचं वजन साधारणतः 5 ते 6 ग्रॅमच असतं. आणि ज्या वेळेला ती रोपं आणून आपण आपल्या प्रत्यक्ष फील्डमध्ये लावतो त्याला मात्र त्या पद्धतीची गती मिळत नाही की जी या 30 ते 40 ग्रॅमच्या कंदाला जी गती मिळते वाढीची ती त्या रोपांना मिळालेली नाही. हा माझा स्वानुभव आहे.
मी साधारणतः उरळी कांचनमध्ये रोपं तयार केलेली होती, ते आणून लावलेले आहेत. आमच्या इथं एक 8-10 शेतकऱ्यांनी हा प्रयोग केला होता, मानावं असं यश आलेलं नाही. पुढचा विवेक शिंदे यांचा प्रश्न आहे की बेडची उंची किती असावी. त्याच्यामध्येच आणखीन असं त्यांनी विचारलं की अगोदर लागवड करून बेड न तयार करता फक्त लागवड केली आणि त्याच्यावरती भर केली तर चालेल का. आणि दुसरं त्यामध्ये असं त्यांचं म्हणणं की बेडवरती शेणखत टाकावं की अगोदर शेणखत टाकून नंतर बेड तयार करावे. शेणखत जर जास्त असेल तर पूर्ण जमिनीमध्ये पसरून द्यावे आणि कमी असेल तर बेडवर टाकावे. लागण करायला जमिनीवर लागण करताना आपली सरी सरळ आली पाहिजे. जवळपास 90% शेतकरी ही बैलाच्या अवताने सरी पाडतात. मग त्या बैलाला सरळ चालण्यासाठी ती समोर सरळ दिसलं पाहिजे. आपण रोटर मारायला राहतो तर बैलाचा पाय जर थोडा पलीकडे गेला तर आपली सरी क्लिअर येत नाही, सरळ येत नाही. त्याच्यामुळे नॉर्मल बेड काढायला पाहिजे किंवा नॉर्मल सरी काढायला पाहिजे. फक्त शेतकऱ्यांनी हा विचार करायला पाहिजे की आपली अद्रक ही जमिनी लेवल लागवड झाली पाहिजे आणि त्याच्यावरती लागवड झाल्यानंतर 4 इंच माती, जास्तीत जास्त 4 इंच माती आली पाहिजे किंवा 3 इंच आली पाहिजे, जास्त माती नको. पुढचा प्रश्न असा आहे की ठिबक ऐवजी लोक असं सांगतात की ठिबक नळीऐवजी पन्नी ठिबक वापरावे. हो, वापरू शकतो. तर योग्य काय आहे. पन्नी ठिबक म्हणजे जसं आपण आता तुफान आलेलं आहे, स्ट्रीम लाईन आलेलं आहे, ते स्ट्रीम लाईन वापरू शकता. कारण की खतं वगैरे आपण विद्रव्य खतं वगैरे त्याला औषधी वगैरे जास्त देतो तर ते खराब पण झालं लवकर, 2-3 वर्ष बी केलं आणि ते ड्रिप चोकअप बी झालं तर ते स्वस्त असल्यामुळं आपल्याला शेतकऱ्याला तो फायदा होतो. आणि दुसरं जे ओरिजिनल आपण वापरतो 16 mm तर ते ड्रिप चॉकअप झाल्यानंतर ते लवकर क्लीन होत नाही लवकर. त्याच्यामुळं पन्नी ठिबक आपण वापरू शकतो. तुम्ही साहेब, माझं एकच मत आहे, तुम्ही कमी जारीचं ठिबक वापरणं याच्याबद्दल काही अडचण नाही, पण त्याच्यामधला जो ड्रिपर आहे ना तो फार महत्वाचा आहे. ज्या ड्रिपरच्या माध्यमातून शेतामध्ये सर्व ठिकाणी सारखं पाणी मिळतं तशा प्रकारचे ड्रिपर असणारी कमी जारीची नळी वापरली तरी काही अडचण नाही. नाहीतर मार्केटमध्ये काय म्हणते काय रिप्रोसेस केलेलं कमी जारीचं कमी जास्त पाणी पडणारं जे ठिबक मिळतंय ना ते वापरू नये असा आपण सल्ला दिला पाहिजे शेतकऱ्यांना. मला हे सांगायचं आहे की लोकल कंपनीचं जर ठिबक घेतलं आणि ती जी पन्नी घेतली तर ते बिलकुल 200 फुटापर्यंतही पाणी देत नाही. आणि त्याला जर समोर जर थोडा चढ असेल तर तिकडं तर पाणीच जात नाही. आणि जर ढाळ जास्त असेल तर 50% पुढं पाणी चाललं जातं आणि ते अर्ध्याच जमिनीला ओलं होतं आणि जी वरची बाग राहते त्या वरच्या भागाला पाणी मिळत नाही. शेतकऱ्यांनी महत्वाचं म्हणजे ठिबक हे चांगल्या कंपनीचं वापरायला गेलं पाहिजे. जसं नेटाफिमचं पूर्ण जगामध्ये भारतामध्ये वापरले जातं ते. आणि सर्व शेतकऱ्यांना मी विनंती करतो की तुम्ही चांगले शेतकरी बघा, मोठाले शेतकरी बघा, जे ज्ञान आहे त्यांचं उत्पन्न चांगलं वाढलेलं आहे की त्यांच्याकडे कोणतं ठिबक आहे, काय यूज करतात ते त्यांनी यूज करायला पाहिजे. मी असं म्हणत नाही की हेच वापरा तेच वापरा असं काही म्हणत नाही. फक्त चांगलं आणि त्याचं क्वालिटी चांगली असली पाहिजे. त्याचा डिस्चार्ज बी त्या पद्धतीचा झाला पाहिजे. 2 लिटरचं 2 लिटर पडलं पाहिजे. 4 लिटर असेल तर 4 लिटरच पडला पाहिजे. हे सांगायचंय मला. अगदी बरोबर संदीप. हो. पुढचा प्रश्न असा आहे, विक्रम साहेबांनी विचारलाय, कीटकनाशक म्हणून दशपर्णीचा अर्क वापरू शकतो का आणि सोबत ताकाची फवारणी किंवा आळवणी घेऊ शकतो का. याबद्दल आपला काय अनुभव आहे का. 100% वापरू शकतो. उलट त्याचे रिझल्ट आहेत ते खूप चांगले आहेत. जर तुम्ही 8 ते 10 दिवसांना दशपर्णी अर्काची फवारणी घेतली तरी सुद्धा वरती पानाच्या माध्यमातून येणारे जे काही रोग आहेत त्याच्यावर निश्चित तुम्हाला नियंत्रण मिळेल. अगदी बरोबर. अजून सर, मला वाटतं सर्व प्रश्न संपलेले आहेत. चॅटमध्ये काही नवीन प्रश्न दिसतही नाही. मला वाटतं इथंच पुढचा भाग आपल्याला घ्यायला काय हरकत नाही. कोणाला काही प्रश्न विचारला असेल तर डायरेक्ट हात वर करून सुद्धा शेतकरी विचारू शकतात. एक प्रश्न असा आलाय की आले पिकामध्ये बेसल डोस बद्दल माहिती द्यावी आणि पूर्ण कालावधीमध्ये किती बेसल डोस द्यावा.
गायकवाड साहेब, आपण डोसचं सांगितलं. बेसल डोस म्हणजे भरणीचा डोस जो आहे तो आपण जो दिलेला आहे तो सांगितलेला आहे. मी स्लाइड मध्ये सुद्धा त्याचं प्रेझेंटेशन दिलेलं आहे, ते तुम्हाला आम्ही शेअर करू. अजून कोणाचा प्रश्न आहे का इथं? संदीप, ते ए म्हणून आहे बघा, त्यांनी हात रेज केलेला आहे. कोण आहे का बघा, अनम्यूट करा त्यांना. ते नाही का? नमस्कार. हा, बोला. नमस्कार. आबासाहेब भोसले बोलतोय साताऱ्यावरून. आबासाहेब बोला. खूप छान माहिती मिळाली. शेतकरी खूप सुंदर आहेत, अभ्यासू आहेत. माझा एक प्रश्न होता सर. पहिला प्रश्न असा, म्हणजे 2 प्रश्न आहेत टोटली. आपण 100% जर ठिबक मधनच खत देऊन जर समजा शेती करायची म्हटली, उदाहरणार्थ आल्याची, तर शक्य आहे का? कारण रासायनिक खतं जी 100% विरघळत नाहीयेत, त्यापेक्षा जर 100% ठिबक मधनच दिली, ठेंबा ठेंबातनच दिली, रोज दिली, दिवसाआड दिली, 4 दिवसाला, आठवड्यातनं 2 वेळा, तर हे आलं पीक करणं शक्य आहे का? आणि दुसरा प्रश्न असा आहे की एवढे मोठे शेतकरी आहेत, तर मग ऑटोमेशन कडे अजून का गेलेले नाहीयेत की अजून अॅक्युरेसी येऊ शकते? थँक्यू सर. ओके. तुपे साहेब आणि गायकवाड साहेब दोघांनी उत्तर द्यायचे. पहिला प्रश्न त्यांनी काय विचारला की फक्त ठिबक मधून खतं दिली तर आलं घेता येईल का, एक. आणि दुसरं, तुम्ही इतके प्रगतिशील शेतकरी आहात तर तुम्ही अजून ऑटोमेशन अॅक्युरेसीसाठी का केलं नाही? प्रश्न खरंच खूप चांगले. बर, हा गायकवाड साहेब बोला. हा, बोला. प्रश्न खरंच त्यांनी चांगले विचारलेत भोसले साहेबांनी. पहिला जो प्रश्न होता की निव्वळ ड्रिपच्या खतावरती अद्रक पीक चांगले येऊ शकतं का? 100% येऊ शकतं. पण जर रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर झाला, म्हणजे कोणत्या ड्रिपच्या, तुम्ही कोणत्या प्रकारची खते वापरताय, सल्फेट फॉर्म मधली वापरताय, क्लोराईड फॉर्म मधली वापरताय का ऑक्साईड फॉर्म मधली वापरताय, ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. क्लोराईड फॉर्म मधली जर ड्रिपची खतं तुम्ही वापरत असला तर तुमच्या जमिनीमध्ये क्षारांचं प्रमाण जास्त होऊ शकतं. त्यामुळं तुम्ही कोणत्या पद्धतीची खतं वापरताय याच्यावर तुमच्या जमिनीचं आरोग्य राहील. ही जी खतं आहेत, जी आपण भरीची किंवा बेसल डोस मधून देणारी जी खतं आहेत, ती स्लो रिलीज असतात, हळूहळू रिलीज होतात. जसं पिकाला आवश्यकता पडेल तशी ती मुळाद्वारे उचलली जातात. जी ड्रीपद्वारे तुम्ही देणारी खतं आहात ती इन्स्टंट लागतात, तुम्हाला त्याचा परिणाम आहे तो लगेच दिसू पण शकतो, परंतु त्याचे साईड इफेक्ट पण आहेत. त्या खतांचं प्रमाण जास्त झालं, खतं देत असताना ड्रीप मधून पाणी जास्त वेळ राहिलं तर त्याचा वाईट इम्पॅक्ट हा तुमच्या पिकावरती पडू शकतो. त्यामुळं या दोन्हीचा सम असणं गरजेचं आहे. आणि म्हणजे बेसल डोस मधल्या खतांचा पण गरज आहे, ऍज वेल ड्रीप मधल्या खतांची पण गरज आहे. ड्रीप मधली खतं जर तुम्ही बेसल डोस व्यवस्थित दिले असतील तर ड्रीप मधल्या खतांचं शेड्यूल मागं पुढं झालं, कमी प्रमाणात ती खतं गेली तरी चालू शकतं. ऍज वेल ड्रीप मधल्या खतांचे दर जास्त आहेत, आता या युद्धामुळे तर जास्तच वाढलेले आहेत, त्यामुळे ते अफोर्डेबल होते का नाही हे पण पाहावं लागेल. आणि दुसरा ऑटोमेशनचा प्रश्न आहे. ऑटोमेशनच्या दृष्टीनं आम्ही सगळी पूर्वतयारी केलेली आहे. तुमचा नेटाफेमचा सर्व्हे सुद्धा झालेला आहे. फक्त क्षेत्र विपुल आहे, म्हणजे एका ठिकाणी 10 एकर 15 एकर असेल तिथं सगळं तुमचं म्हणजे सर्वे होऊन सॉल्व्हंट वॉलची वगैरे ऑर्डर गेलेली आहे. फक्त जे विखुरलेलं क्षेत्र आहे त्याची थोडीशी अडचण असल्यामुळं ऑटोमेशन थोडं थांबलंय. पण ज्या ठिकाणी क्षेत्र जास्त क्षेत्र एकाच ठिकाणी तिथं मात्र तो सर्वे करून ऑर्डर डिस्पॅच झालेले. छान. एक आळवणी संदर्भात प्रश्न आहे, शेवटचा प्रश्न मला वाटतं असेला. आळवणी कधी द्यायची आणि किती दिवसांनी द्यावी असा त्यांचा प्रश्न आहे, संदीप पवार यांचा प्रश्न. आळवणी ही आपण आळवणी पिचकारीमध्ये घेऊन आपण 10-12 लिटरच्या पिचकारीमध्ये आपण आळवणी करायचो. आता ताशी 2 लिटरचा डिस्चार्ज आणि एका बेडवरती 2 लाईनी जर टाकेल असेल तर आपण ड्रिपने आळवणी करू शकतो. तर आळवणी ही टप्प्याटप्प्याने करावी लागते. लागवड झाल्यानंतर 8-10 दिवसांनी तुम्ही हिमिक वगैरे त्याला देऊ शकता मुळी चांगली फुटण्यासाठी. परत 15-20 दिवसांनी 20 दिवसांनी आळवणी देऊ शकतो आपण ड्रिपद्वारे, म्हणजे आपली मेहनत वाचते.
आवळणी ही जवळपास 2 ते 2.5 महिन्यापर्यंत आवळणी द्यायला पाहिजे. नंतर आवळणी नाही दिली तरी चालते. मी सांगू का आणि जरा? गायकवाड साहेब बोला. हा, बोला. तुपे साहेबांनी जे सांगितलं ते ड्रिपच्या माध्यमातून अद्रकची उगवण चांगली व्हावी या दृष्टीनं सांगितलं. पण जेव्हा तुमच्या अद्रकची उगवण होते ना, साधारणतः 21 दिवसानंतर होते, 30 दिवसानंतर सर सकट तुम्हाला व्यवस्थितपणे उगवण झालेले दिसते. 30 दिवसानंतर पहिली आळवणी देणं साधारणतः त्याला गरजेचं आहे. आणि तुम्ही ड्रिपच्या माध्यमातून देऊ शकता, पण सुरुवातीच्या टप्प्यामध्ये पाणी आणि आळवणीसाठी तुम्ही तयार केलेलं औषध यांचा योग्य ताळमेळ बसत नाही आणि त्या पद्धतीचे रिझल्ट तुम्हाला दिसत नाही. यासाठी पहिली आळवणी आहे ती तुम्ही पंपानं लेबर लावून किंवा अशी केली तर तुम्हाला त्याचे रिझल्ट जास्त चांगले दिसतील. शिवाय दुसरी आळवणी तुम्ही 45 दिवसानंतर ड्रिपच्या माध्यमातून त्याच्यानंतरच्या आळवण्या किंवा ड्रिपचं शेड्यूल फॉलो केलं तरी काही अडचण नाही. पण पहिला तुम्हाला चांगली वाढ, जोमदार वाढ दिसायची असेल तर पहिली साधारणतः लेबरच्या सहाय्यानं करावी, असं माझी शेतकरी बांधवांना विनंती आहे की जेणेकरून तुम्हाला रिझल्ट खूप चांगले दिसतील. सर आपला कार्यक्रम सुरू संदीप मला वाटते थांबायला पाहिजे, भरपूर वेळ झालाय. प्रश्न अजून असतील, कारण पुढे आपण युट्यूबवर हे रेकॉर्डिंग सगळ्यांसाठी टाकणारच आहे. ज्यांनी रजिस्ट्रेशन केलंय, काही कारणास्तव काही जण जॉईन नसेल झाले तर हे रेकॉर्डिंग त्यांना आपण युट्यूबवर 1-2-3 दिवसामध्ये टाकणार आहे. तर आजचा वेबिनार जे आहे आले पिकाबद्दल, तर सर्वप्रथम मी आदरपूर्वक श्री बालाजी तुपे सर आणि पंढरीनाथ गायकवाड सर यांचे मनपूर्वक आभार मानतो. त्यांनी आले लागवडी संदर्भात दिलेले सखोल मार्गदर्शन आणि ज्ञान, शेतकऱ्यांच्या सोप्या भाषेमध्ये त्यांच्या भाषेत सांगितलेले हे सर्व शेतकरी बंधू येणाऱ्या या आल्या पिकाच्या हंगामामध्ये यूज करून जास्तीत जास्त उत्पन्न घेतील अशी मी अपेक्षा करतो. त्याचबरोबर वेबिनारचे जे नियोजन आणि संचालन जे देशमुख साहेबांनी केले त्यांचे सुद्धा या वेबिनार बद्दल आभार. त्यांनी उत्कृष्ट असे शेतकऱ्यांचे प्रश्न शेतकऱ्यांना विचारून हेच शेतकऱ्यांना फायदा होणारे प्रश्न विचारले, त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार. या वेबिनारमध्ये सर्वप्रथम जर शेतकरी बंधू जे जॉईन झालेत, ज्यांनी मनपूर्वक मी आभार मानतो आणि नक्कीच येणाऱ्या हंगामामध्ये यांनी सांगितलेले जे टिप्स आहेत हे यूज करून जास्तीत जास्त उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करतील. तर शेतकरी बंधूंचे आभार. त्याचबरोबर नेटाफिम मार्केटिंग टीम, CRM टीम आमची आणि प्रश्न असतील आणि त्यांना जर काही या 2 वक्त्यांना आमच्या काही विचारायचं असेल तर मी बालाजी तुपे सरांचा एक नंबर देतो. जर तुम्ही लिहून घेतला तर बरं होईल आणि त्यांच्या वेळेनुसार तुम्ही कॉल करून त्यांना काही जर तुम्हाला अडचण असेल तर विचारू शकता. तर 94-231 88-572 हा तुपे सरांचा नंबर आहे. गायकवाड सरांचा नंबर आहे 99-234 11-050. तसेच देशमुख सरांना जर आपल्याला काही विचारायचं असेल नंतर तर त्यांचा नंबर आहे 95-45-45 69-02. जर आपला नेटाफिमचा जर तुम्हाला काही माहिती विचारायची असेल तर टोल फ्री नंबर आहे तो आहे 1800-103-2000. तुम्ही मिस कॉल सुद्धा करू शकता. नेटाफिमचा मिस कॉल नंबर आहे 89-55-66-44-03. शेवटी पुन्हा एकदा मी सगळ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आजचा हा वेबिनार संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.